यांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो. या ऑनलाईन वेबिनारसाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिलजी मुरकुटे सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर, तसेच समावेशित शिक्षण विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर भागीरथी गिरी मॅडम, ज्यांनी आत्ताच 15 दिवसापूर्वी लातूरमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि समावेशित शिक्षणाच्या विभाग प्रमुख म्हणून त्यांनी चार्ज स्वीकारलेला आहे. तसेच आजचे आपले व्याख्याते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे मनोविकार शास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर आशिष चेपुरे सर हे आपल्या सोबत उपस्थित आहेत. जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षी यंत्रणा, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, सर्व विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, पालक आणि मित्र, खर तर समावेशित शिक्षण वेगवेगळ्या विषयावर आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण आणि अनलॉकच्या काळामध्ये पण आणि या माध्यमातून सतत आपलं नॉलेज अपडेट करणं असेल आणि त्याद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आपण सर्वजण हे काम करत आहोत. मागील सर्व सेशन हे बाहेरच्या तज्ञ आम्ही गेलो एक बार तुम्ही एवढं लांब हे ज्ञान मिळवण्याचं काम. आजचा विषय खरं तर खूप महत्वाचा विषय आहे. पद्धतीने होईल आणि पद्धतीने देऊ शकतो एक महत्वाचा विषय आज आपण ठेवला आहे. संख्या युडायस मध्ये आपली दाखवत असतो आणि मग या सर्व विद्यार्थ्यांना आपण त्यांचं प्रमाणीकरण करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर म्हटलं की हा तर त्याचं प्रमाणिकीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टरांमार्फतच होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण खास करून विनंती केली डॉक्टर साहेबांना की आज आपण या संदर्भामध्ये आमच्या शंका आहेत. शंका सुरुवातीपासून आहेत, 3 टप्प्यावर शंका आहेत आपल्या. पहिला टप्पा की ओळख कशी करायची, अभ्यासात मागे असेल म्हणून आपण त्याला सर्वांना अध्ययनक्षमता असं म्हणायचं का, तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे सुरुवातीचा. त्यानंतर याचं निदान कशा पद्धतीने केलं जाईल, याची काही प्रक्रिया, वेगवेगळ्या चाचण्या किंवा कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी घडून येतात, त्यासाठी काय काय उपलब्ध करावं लागेल हे सर्व. आणि तिसरं याला प्रमाणपत्र मिळू शकतं का, मिळू शकत असेल तर काय अतिशय महत्वाचा हा विषय आपल्या समोर आज आलेला आहे. खरं तर कोविड-19चा काळ आहे. सर्व डॉक्टर हे बिझी आहेत आपल्या शेड्यूल मध्ये, परंतु विनंती केल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला वेळ दिला, त्यामुळे सुरुवातीला सरांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आता उशीर झाल्यामुळे जास्त वेळ न घेता आमच्या विभाग प्रमुख समावेशित शिक्षण विभागाच्या आदरणीय डॉक्टर गिरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत. नमस्कार सर्वांना. आजच्या आपल्या या वेबिनार प्रसंगी उपस्थित असणारे डायटचे प्राचार्य सन्माननीय मुरकुटे सर, आज ज्यांच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एक शिकण्यासाठी चालना मिळणार आहे असे डॉक्टर आशिष सर, आमच्या समावेशितचे आमचे सहकारी भापकर सर आणि सर्व समावेशित विशेष शिक्षक आणि विशेष तज्ञ. जेव्हा आता भापकर सर म्हटले की 15 दिवसापूर्वी समावेशित शिक्षणाचा चार्ज घेतला आणि
खरोखर लातूर जिल्ह्यामध्ये समावेशित शिक्षणाचं काम पाहून खरोखरच खूप आनंद झाला. कारण भापकर सर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमानं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे वेगवेगळे उपक्रम आणि ज्या वेगवेगळ्या स्पर्धा यांनी आयोजित केलेल्या आहेत त्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कारण आपण सर्वसामान्य मुलांसाठी तर सगळ्याच गोष्टी करतो. सर्वसामान्य मूल शिकण्यासाठी आपण त्यांच्या गुणवत्तेसाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, परंतु अध्ययनाक्षम किंवा दिव्यांग मुलं जे आहेत त्यांच्यासाठी काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तेच काम आमच्या विभागामार्फत भापकर सर आणि इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आतापर्यंत खूप छान पद्धतीनं केलेलं आहे. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण या कोविडच्या काळात सुद्धा अगदी शांतपणे न बसता प्रत्येक विद्यार्थी जो दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी काय करता येईल आणि प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात कशा पद्धतीनं इन्व्हॉल्व करून त्याला शिक्षण त्याचं सुरूच राहिलं पाहिजे यासाठी आमच्या टीमनं जे काम केलेलं आहे खरंच कौतुकास्पद काम केलेलं आहे. तर अशाच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आयोजन आहे तर अशाच प्रकारचं यापुढे सुद्धा आयोजन करून इव्हन फक्त शिक्षकांसाठीच नाही किंवा आमच्या समावेशित विभागासाठीच नाही तर समावेशित विभाग शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आणि सगळी आमची पर्यवेक्षी यंत्रणा म्हणजे शिक्षण क्षेत्रातली प्रत्येक व्यक्तीनं तर ते जाणूनच घेणं गरजेचं आहे. पण पालकांनी पण या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. खरोखर हे खूप कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या गोष्टीचं आयोजन वर्षभरात होईल आणि आपल्या जिल्ह्यातलं दिव्यांग मूल किंवा हे समावेशित विभागामार्फत एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आज डॉक्टर आशिष सर उपलब्ध झाले या कोविडच्या काळात सुद्धा सर खरोखर तुम्हाला म्हणजे अत्यंत गरजेच्या काम असताना सुद्धा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यासाठी, पालकासाठी आणि आमच्या सगळ्या शिक्षण प्रक्रियेसाठी उपलब्ध झालात. खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे. आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते. यानंतर सुद्धा अशाच प्रकारच्या आपण वेगवेगळ्या स्पर्धेचं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून दिव्यांग विद्यार्थी किंवा अध्ययनाक्षम विद्यार्थी कशा पद्धतीने शिकेल आणि त्यांची जी हे जे विद्यार्थी आहेत त्यांची ओळख म्हणण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ओळख तर आपल्याला झालेलीच आहे, पण ओळखीपेक्षा सुद्धा या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्ट करण्यास शिकवतो किंवा प्रत्येक गोष्टीतनं त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतो हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि तीच मला असं वाटतं की डॉक्टर आशिष सर आज या माध्यमातून आपल्या समोर मांडतील. तर मला असं वाटतं की आपण सर्व पालक, शिक्षक आणि पर्यवेक्षी यंत्रणा यांनी अत्यंत शेवटपर्यंत ज्या गोष्टी सर सांगतात त्याचं टिपण सुद्धा घेणं गरजेचं आहे, कारण ते अत्यंत उपयोगाचं आपल्यासाठी राहणार आहे. तर मला वाटतं मी आपलं आवाहन करते की अशा प्रकारच्या या कार्यक्रमातनं आपण दिव्यांग विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात नक्की समावेश करून घेऊ. आणि जे आमच्या लातूर जिल्ह्याचं उद्दिष्ट आहे की 100% विद्यार्थी शिकलेच पाहिजेत तर त्या दृष्टीने आमचे नक्कीच प्रयत्न राहतील. यापुढे सुद्धा आमचा विभाग याप्रमाणे नक्कीच कार्यरत राहील. त्यासाठी मी माझ्या सर्व विभागातील विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, भापकर सर आणि त्यांची सगळी टीम त्याचबरोबर सन्माननीय प्राचार्य यांचे आभार व्यक्त करते. आणि डॉक्टर आशिष सरांना सुद्धा खरोखरच खूप आभार आणि त्यांचं अभिनंदन करू इच्छिते. तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. भापकर सर. भापकर सर आवाज येतोय ना? धन्यवाद मॅडम. आता माझा आवाज येतोय? हा येतोय सर, बोला. कसा आवाज येतोय ना? येतोय सर, बोला. धन्यवाद मॅडम. नक्कीच प्रत्येक मूल शिक्षक नियमित कार्यरत राहणार आहे आणि देखील आम्हाला वेळोवेळी लागणार आहे. अपेक्षा व्यक्त केल्या त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर प्राचार्य आदरणीय अनिलजी मुरकुटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या आपलं मनोगत
हॅलो, सर्वांना नमस्कार. सर भापकर सर, आवाज येतो? नमस्कार सर, येतो आवाज. हा, ओके ओके. सर्वांना नमस्कार. आजच्या या वेबिनार मध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थी आपण कसे ओळखायचे या टायटल खाली जे वेबिनार आयोजित केले त्याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय डॉक्टर साहेब, माझे मित्र आशिष चेपुरे साहेब, समावेशित शिक्षण विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर भागीरथी गिरे मॅडम, त्याचबरोबर समावेशित शिक्षणाची विभागाची जिल्ह्यावरून संपूर्ण धुरा सांभाळणारे आमची टीम, विशेष करून खास करून सतीश भापकर सर, त्याचबरोबर विकास चव्हाण सर, सुनील राजुरे सर, जिल्ह्यातील सर्व विशेष तज्ञ, विशेष शिक्षक, आमच्या डाएटचे सर्व माझे सहकारी आणि पालक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं तर आज भापकर सरांनी सांगितल्याप्रमाणे तांत्रिक कारणामुळे आपल्याला थोडासा उशीर झाला आणि आज आपल्याला जास्तीचा वेळ आपल्याला आशिष सरांना ऐकण्यासाठी, डॉक्टर आशिष सरांना ऐकण्यासाठी द्यायचा आहे, त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणार नाही. डॉक्टर साहेबांचं मी डाएटचा प्राचार्य या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता मॅडमने म्हटल्याप्रमाणे इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही आम्हाला वेळ दिला यावर खरंच विश्वास बसत नाही, पण आपले मानावे तितके आभार कमी आहेत, कारण आपण या कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ काढून आमच्या शिक्षण विभागाला, विशेष करून समावेशित शिक्षण विभागाला, पालक असतील, विशेष तज्ञ असतील, विशेष शिक्षक असतील, यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालात, त्यामुळं पुनश्च एकदा मी आपलं स्वागत करतो. खरं तर डॉक्टर साहेब, आपल्याला मला सांगायला आनंद होईल की आपला लातूर जिल्हा जो आहे तो शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये नावलौकिक मिळवलेला जिल्हा आहे. पण जिल्ह्यातल्या म्हणजे राज्यातल्या 34 डाएटमध्ये प्रत्येक डाएटमध्ये समावेशित शिक्षण विभाग कार्यरत आहे. पण लातूर जिल्ह्याचा प्राचार्य म्हणून मी सांगत नाही, तर एक तटस्थ व्यक्ती म्हणून जेव्हा आपण या गोष्टींकडे बघतो त्यावेळेस लातूर जिल्ह्याच्या डाएटच्या शिक्षण विभागानं केलेलं काम जे आहे ते महाराष्ट्रात मला नाही वाटत की इतर कुठल्या डाएटमध्ये इतक्या जोमानं काम होत असेल. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की डाएटचा समावेशित शिक्षण विभाग हा सुद्धा लातूरमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनानं कशा पद्धतीनं काम करावं याचाही एक नवा पॅटर्न निर्माण करतो आहे आणि निश्चितच आपण महाराष्ट्रासमोर आदर्श उभा करू. जिल्ह्यातील आपल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार आयोजित करून तज्ञ मार्गदर्शक बोलवून जिल्ह्यामध्ये या मुलांसाठी काम करणारी जी आपली शिक्षक मंडळी आहे, विशेष तज्ञ असतील, विशेष शिक्षक असतील आणि खास करून पालक असतील, यांना आपण इनपुट देतो, मार्गदर्शन देतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट व्हावी. आणि म्हणून ही अत्यंत खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी की जोपर्यंत आपल्याला दोष कुठे आहे, उणीव कुठे आहे, आपल्याला काम करण्यासाठी स्पेस नेमका कुठे आहे हे आपण शोधत नाहीत. डॉक्टर साहेबांच्या भाषेत सांगायचं तर डायग्नोसिस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या कामाला निश्चित अशी दिशा मिळत नाही. आणि मला वाटतं आजचा जो विषय आहे हाऊ टू डायग्नोसिस हाच एक मुख्य उद्देश घेऊन आपण अध्ययन अक्षमता असलेली मुलं कशी ओळखायची आणि भापकर सरांनी प्रश्न जो उपस्थित केला की बाबा ते ओळखायची आणि मग याच्यासाठी पुढे काय पाऊल उचलायचं, कोणती स्टेप आपण फॉरवर्ड करायची याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा केली. मीही तीच अपेक्षा व्यक्त करेन आणि जास्तीचा वेळ न घेता डॉक्टर साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून आपल्या सगळ्यांनी करत असलेल्या कामाचं मी कौतुक करतो, सराहना करतो की खूप चांगलं काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण करत आहोत. डाएट सर्व जिल्ह्याच्या टीमच्या पाठीशी उभा आहे. निश्चित आपण या कामामध्ये यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे. आजच्या या वेबिनारसाठी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. भापकर सर. धन्यवाद सर. खरं तर समावेशित शिक्षणासाठी इतर विभागांसाठी तर आहेच, पण समावेशित शिक्षण विभागासाठी आमच्या पाठीवर सतत हात असतो, सतत मार्गदर्शन असतं आणि त्यामुळेच हा विभाग चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल, त्यांचं शिक्षण कसं सुरू राहील या प्रतिकूल कालावधीतही त्याचा प्रयत्न हा विभाग सर्व टीम सह करत आहे. तर आपले धन्यवाद. खरं तर आजचं सेशन हे आपलं युट्यूबला लाईव्ह करायचं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे करता येत नाही. परंतु आपण हे सत्र पूर्ण रेकॉर्ड करत आहोत आणि उद्या आपल्याला हे युट्यूबची लिंक तुमच्यासाठी हे सत्र राहणार आहे युट्यूबवर कायम. आणि खरं तर मला सांगण्याला अतिशय आनंद होतोय
इथून मागचे पण 4-5 सेशन जे झालेत आपले आणि इथून पुढे जे होतील ते सर्व सत्र आपण युट्यूबवर ठेवणार आहोत. त्यामुळं IED लातूर किंवा समावेशित शिक्षण लातूर या युट्यूब चॅनलला आपली लिंक आपल्याला शेअर केली जाईल. तर त्या सर्व सत्र आपल्याला हे नियमितपणे पाहता येतील. मी जास्त वेळ न घेता मी आशिष सरांचा परिचय करून देण्यासाठी मी आनंद सोनकांबळे सरांना विनंती करतो की सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. चव्हाण सर, आवाज येतोय माझा? येतोय सर आवाज, बोला. हो. या ठिकाणी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो. आज शिक्षक, प्रशिक्षक व परीक्षा यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अक्षमतेची ओळख या विषयाबद्दल व्यापक अशी माहिती सांगण्यासाठी डॉक्टर आशिष टेपोरे सर, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथील मनोविकार तज्ञ हे आपण आज अतिशय महत्वाच्या विषयावर करणार आहे. सरांचा परिचय थोडक्यात करून देण्यास मला अतिशय आनंद वाटतो. सरांचा परिचय करून देताना SSC आणि HSC मध्ये तर हे मेरिट होल्डर आहेत. त्यानंतर 2006 मधील MSCET परीक्षेमध्ये 200 पैकी 198 गुण घेऊन ते सर्वोदय आले होते. MBBS AM हॉस्पिटल मुंबई येथून त्याने पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण सायकेट्रिक टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई येथून पूर्ण केलेलं आहे. पदव्युत्तर MD परीक्षेत ते विद्यापीठामधून सर्वोदय क्रमांक मिळवलेला होता. सरांनी वेगवेगळ्या विषयावर जोडीवन सादर केलेले आहे आणि त्यातही प्रावीण्य मिळवलेले आहेत. सध्या सर जे आहेत हे HOD विभाग प्रमुख मनोविकार शास्त्र विभाग विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर या ठिकाणी कार्यरत आहेत. तरी सरांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल माननीय व जिल्हा समन्वयक यांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. चव्हाण सर. खरं तर धन्यवाद आनंद. खरं तर सरांचा परिचय खूप थोडक्यात झालेला आहे. मी सरांना गेल्या 2-3 वर्षापासून ओळखतो. सरांचं काम जवळून बघितलेलं आहे. LD सेंटर जे आपलं सुरू आहे लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, त्या LD सेंटरची पूर्ण धुरा सरांच्या खांद्यावर आहे आणि सतत एक सहकार्याची भावना सरांची राहिलेली आहे. खरं तर 10वी पासून मेरिट मध्ये सरांनी जे मेरिट राखलंय 10वी 12वी सीट नंतर तसंच कामामध्ये पण सरांचं मेरिट आहे ते मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्यामुळं अशा एक आदर्श व्यक्तिमत्वाला ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत आणि मी आशिष सरांना आदरपूर्वक विनंती करतो की सर आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर PPT शेअर करता येईल तुम्हाला आता? हा, मी शेअर करतो. धन्यवाद. गुड मॉर्निंग सगळ्यांना. डॉक्टर गिरी मॅडम, डॉक्टर मुरकुटे सर आणि भापकर सर, आपण सर्वांनी मला लातूर जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. गेले 3 वर्ष झालं लर्निंग डिसेबिलिटी हा शब्द सगळ्यांच्या कानावर पडतोय आणि या संदर्भात हायकोर्टाने एका PIL नंतर निर्देश दिले की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लर्निंग डिसेबिलिटी सेंटर चालू करण्यात यावेत, कारण ही सुविधा डायग्नोसिसची आणि प्रमाणीकरणाची, सर्टिफिकेशनची याच्या अगोदर फक्त मुंबई येथे काही सिलेक्टेड महाविद्यालयांमध्येच, वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच उपलब्ध होती आणि त्याचा फायदा केवळ समाजातील अतिशय उच्चभ्रू अशा वर्गातल्या मुलांनाच होत होता. त्या हायकोर्टाच्या PIL नंतर शासनाने जे पावले उचलली आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी एक सर अनम्यूट करा. आवाज येतोय? हॅलो. येतोय सर, कंटिन्यू. येस. आणि त्याच्यानंतर आपण 2016 मध्ये हे केंद्र सुरू झालं. त्यासाठी मॅन पॉवर डेफिशियन्सी, बजेट
शॉर्टेज, ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि अजूनही आहेत. पण आता आपल्याकडे मटेरियल्स बऱ्यापैकी उपलब्ध झालेले आहेत, मॅनपॉवर बऱ्यापैकी उपलब्ध झालेली आहे. कारण हे एकट्या सायकॅट्रिस्टचं किंवा पिडियाट्रिशियनचं काम नसून यामध्ये खूप टीमवर्क लागतं लर्निंग डिसेबिलिटी जे आहे ते डायग्नोज करण्यासाठी आपल्याला. आणि आता कोविडमुळे आपण जे यावर्षी जे काम आपल्याला जोमाने आणि फास्ट करता आलं असतं, ते कोविडमुळे कुठेतरी मागं पडले. कारण सगळेच दिव्यांग सर्टिफिकेशन जे आहेत सध्या बंद आहेत. हॉस्पिटल सगळं कोविड सेंटरमध्ये बिझी असल्यामुळे. तर जेव्हा केव्हा हे सुरू होईल त्यावेळेला आता ही ट्रेनिंग एक पहिलं पाऊल आहे त्यासाठी. आणि हे ट्रेनिंग जर झाली तर इथून पुढे तुम्हालाही बऱ्यापैकी वेळ मिळेल. त्यामध्ये एक आयडिया येईल की कशा पद्धतीने मुलांना स्क्रीनिंग करावं शाळेच्या लेवलला. जेणेकरून रेफरल्स होताना गरजू मुलांचेच रेफरल होतील, यंत्रणेवर सुद्धा ताण येणार नाही. फायदा होईल. तर आम्हाला गेल्या 2-3 वर्षात आलेल्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगेन लेक्चर चालू असताना. मी सगळ्यांच्या परमिशननी मी सुरुवात करतो लेक्चरला. शिक्षकांसाठीच का घ्यायचं? म्हणजे डायरेक्ट आम्ही का नाही पाठवू शकत किंवा प्रत्येक शाळेमध्ये कॅम्प वगैरे का नाही अरेंज होऊ शकत? तर मला एक सांगायचंय की समाजामध्ये जवळपास 3 ते 10% एकूण विद्यार्थ्यांपैकी 3 ते 10% मुलांमध्ये लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षमतेची लक्षणे आढळतात. आणि तुम्ही शिक्षक लोकच आहात की तुमच्या हाताखालून एवढे शेकडो विद्यार्थी दरवर्षी जात असतात आणि कुणाचं शिक्षण घेण्याची पद्धती, कुणाचं वाचन, कुणाचं लिखाण, कुणाचं गणितीय क्षमता, हे कुठल्या विद्यार्थ्यांची कशी आहे आणि कुठले विद्यार्थी कमी पडतात त्यामध्ये, हे तुम्ही बघताच क्षणी सांगू शकतात. आणि मुलं हे आजकाल घरच्यापेक्षा जास्त वेळ जवळपास 6 ते 8 तास दिवसभरातलं शाळेमध्ये घालवतात. आणि त्यामुळे ते शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहतात. म्हणून शिक्षकांना जर ह्या बाबतीत माहिती असेल, तर ते योग्य वेळी योग्य पावले उचलून आपल्या विद्यार्थ्यांची मदत करू शकतात. आणि जे मुलं अभ्यासामध्ये इतरांपेक्षा मागे पडतात, आता तुम्ही सगळे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन किंवा समावेशित शिक्षण ह्या प्रक्रियेला किंवा ह्या टर्मला खूप चांगल्या प्रकारे जाणता. पण इतके दिवस आपण फक्त फिजिकल डिसेबिलिटी म्हणजे शारीरिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करत होतो. परंतु मानसिक किंवा मतिमंदत्व असलेल्या विद्यार्थ्यांकडे फारसं लक्ष आपल्याला देता आलं नाही किंवा त्यासाठी काही फारसं करता आलं नाही. पण याची संख्या सुद्धा समाजामध्ये खूप आहे. तर त्यामुळे एका शिक्षकाचं हे काम आहे किंवा कर्तव्य आहे की केवळ विद्यार्थ्यांना वर्गामध्ये केवळ वाचून न दाखवता किंवा जस्ट एक्सप्लेन न करता त्यांना इन्स्पायर करणं, सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांना ऍक्सेप्ट करून घेण्यासाठी, त्यांच्या पालकांना आपल्या पाल्याला ऍक्सेप्ट करून घेण्यासाठी मदत करणं, समजावून सांगणं, ह्या सर्व गोष्टी शिक्षकांच्या लेवललाच होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांना ह्या गोष्टींच्या बाबतीत माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे एका लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्याचं त्यांनी लिहिलेलं एक पत्र आहे आईसाठी. तुम्ही जर ह्याच्यावरून नजर फिरवताल तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये किती चुका आहेत, खाडाखोड आहे. हस्ताक्षर हे बिलकुलच वाचता न येण्यासारखं आहे आणि बघता क्षणी असं वाटेल की हा विद्यार्थी खूप जास्त अभ्यासामध्ये कमजोर असावा किंवा त्याला इंटरेस्ट नाहीये अभ्यासामध्ये. लिहिलंय इंग्लिशमध्ये पण त्यामध्ये सुद्धा अतिशय तुटका फुटका शब्द वापरलेले आहेत. तर एका लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्याचं हे पत्र आहे. आणि ह्यामध्ये नेमके काय फॉल्ट्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठल्या अडचणी त्यांना जाणवतात, हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणारच आहोत. लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय? माझं बरंचसं प्रेझेंटेशन हे इंग्लिशमध्ये आहे, तरी मी काही कोर जे कॉन्सेप्ट आहेत ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण अजून तरी आपल्याकडे ह्या विषयाबद्दल फारसं लिहिलं गेलेलं नाहीये, फारसं मराठीमध्ये लिटरेचर उपलब्ध नाहीये. किंबहुना ज्या टेस्ट सुद्धा आहेत त्यामध्ये फार कमी टेस्ट आहेत की जे इंडियन पॉप्युलेशनसाठी आणि आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, मग मराठी असेल, तेलुगू, कन्नड, अशा लोकल हिंदी मध्ये टेस्ट सुद्धा उपलब्ध नाही आहेत फारसे. जे पुढील काही वर्षात बदलेल. तर सध्या जे आपल्याकडे यासाठी अस्त्र उपलब्ध आहेत ते सगळे वापरून आपण ह्या विद्यार्थ्यांची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो LD लर्निंग डिसेबिलिटी ही हा एक समूह आहे विशिष्ट
आजारांचा किंवा डिसऑर्डर्सचा ज्याला आपण म्हणतो, जिथे व्यक्तीचं ऍक्च्युअल पोटेन्शियल, त्याची ऍक्च्युअल क्षमता, त्याची खरीखुरी शिकण्याची शैक्षणिक क्षमता, अकॅडमिक क्षमता आणि ऍक्च्युअल तो काय शिकतो, ह्याच्यामध्ये खूप सारा गॅप दिसून येतो आपल्याला. आणि लर्निंग प्रॉब्लेम असणं म्हणजे तो व्यक्ती मतिमंद आहे, तो विद्यार्थी मतिमंद आहे, किंवा त्याला शिकण्यामध्ये रस नाही, किंवा त्याच्या घरच्यांना त्याच्या शिक्षणामध्ये रस नाही, किंवा तो ढच आहे, त्याला कुठल्या गोष्टी कमी आहे, तो गरीब वर्गातला आहे, किंवा तो मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब आहे, इमोशनल डिस्टर्ब आहे, म्हणून त्याला शिकायला अडचणी येतात, असं नाही. हे सुद्धा कारण त्या व्यक्तीमध्ये असू शकतात, पण केवळ या कारणामुळे लर्निंग डिसेबिलिटी किंवा अध्ययन अक्षमता विद्यार्थ्याला होईल असं आपण म्हणू शकत नाही. कारण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पुष्कळ सारे डिस्टर्बन्सेस, कोमॉर्बिडिटी म्हणजे एका आजारासोबत असलेले जोड आजार त्या व्यक्तीमध्ये असू शकतात. परंतु हा डिस्टिंक्ट लर्निंग डिसेबिलिटी मध्ये जे 3 आजार आहेत, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया आणि डिस्लेक्शिया, हे 3च्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्यामध्ये आढळतात. सो काय होतं की लर्निंग डिसेबिलिटी एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर त्याच्यामुळे त्याची ऐकण्याची क्षमता, त्याची विचार करण्याची क्षमता, त्याची बोलण्याची क्षमता, त्याची वाचण्याची क्षमता, लिहिण्याची क्षमता आणि अक्षरे ओळखणं, स्पेलिंग आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, ह्या सगळ्या क्षमतांमध्ये कुठेतरी परिणाम होऊ शकतो. जितकं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी परफॉर्म करायला पाहिजे, त्यांनी तेवढा परफॉर्मन्स त्यांनी द्यायला पाहिजे, तेवढा परफॉर्मन्स तो या पर्टिक्युलर क्षमतांमध्ये, सर्व किंवा काही क्षमतांमध्ये देऊ शकत नाही. तर आता ह्याच्या बाबतीत काय आपल्याला जाणून, एक शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांसोबत डील करत असता तेव्हा तुम्हाला काय याच्या बाबतीत माहिती पाहिजे, त्याच्यासाठी काय करू शकतो, या विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य कसं असेल, ते खूपच मागे पडतील का अभ्यासामध्ये, त्यांना शाळा सोडावी लागेल का, किंवा पुढे यांच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटी, संधी उपलब्ध नाहीत का किंवा आहेत, आणि शिक्षकाचा यामध्ये रोल काय, ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. तर लक्षणे काय असतील, मेनली आपण 3 लक्षणांमध्ये त्याला डिवाइड करतो, त्याचं वर्गीकरण करतो. सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन चाइल्ड्स अचिव्हमेंट, म्हणजे त्याचं जे पोटेन्शियल आपण बघितलं की पोटेन्शियल असताना सुद्धा तो तेवढा मार्क्स स्कोअर करू शकत नाही, किंवा वर्गामध्ये जितकं त्याला यायला हवं, जितकं त्यामध्ये त्यांनी दाखवायला हवं, लिखाणामध्ये किंवा वाचण्यामध्ये असेल आणि मॅथमॅटिक्स मध्ये असेल, तो ते करू शकत नाही. याचा अर्थ होतो रीडिंग प्रॉब्लेम्स. तर मराठी आय स्किप करेल, एन स्किप करेल, त्याच्या पुढे स्वतःहून त्याला ई, त्याच्या प्रॉब्लेम्स मुळे लक्षात येणार नाही की ई तिथे उपलब्ध नाहीये. जायंटला गेट अशा पद्धतीने वाचेल. स्पेलिंग जरी इथे योग्य लिहिलेली असली तरी त्याला वाचताना त्याचे उच्चार चुकणार आहेत त्याच्यामध्ये, आणि उच्चार चुकले की त्याची आकलन क्षमता, त्याची अंडरस्टँडिंग, त्याचं कॉम्प्रिहेन्शन रीडिंग बद्दल की आपण काय वाचतोय हे सुद्धा चुकणार आहे. आणि एकंदरीत त्याचं पूर्ण जे वाचण्याची क्षमता असते, वाचण्याचा परफॉर्मन्स असतो, तो पूर्णपणे विस्कळीत होऊन जातो. तर काही शब्द आहेत, जसं युअरला आवर म्हणून वाचेल, यूला युअर करेल, स्विचला सर्च असा शब्द प्रतिशब्द वापरण्यात येईल, पिक असेल तर तिथे पिक्चर असं येईल. जे कॉमन आपण रोजच्या व्यवहारात जे शब्द वापरतो, कदाचित हे अवघड शब्द त्या रोजच्या व्यवहारातील शब्दांनी रिप्लेस होतात. दिसच्या ऐवजी धिस हा करेल, युनिव्हर्सिटी वाचेल, इंटरेस्टिंगच्या ऐवजी इन्स्ट्रक्शन वाचेल, इझंटच्या ऐवजी इनसीट वाटेल, एक्साइटिंग असेल तर कधी त्याला इलेक्ट्रिक अशा शब्दाने तो रिप्लेस करेल, प्रॉस्पेक्ट हा थोडा अवघड शब्द आहे तर त्याला प्रोसेस या शब्दाने तो रिप्लेस करेल. मराठी किंवा हिंदीमध्ये जे आपली बाराखडी असते त्यामधले द ला ध म्हणून वाचेल, कधी त्याला ढ म्हणेल, कधी ड म्हणेल. जे सिमिलर वाटणारे शब्द आहेत आपल्याला, ग ला तो घ नि रिप्लेस करेल, श च्या ऐवजी शहामृगाचा श आहे तर षटकोनाचा श येईल, स येईल, तिथे क्ष येईल, ट आहे टच्या जागी ठ, ब च्या जागी भ व, छ च्या जागी च, किंवा असं हे सगळे इंटर चेंज सुद्धा हे वर्ड्स होऊ शकतात या मुलांच्या बाबतीत वाचताना.
आता नेमके पॅटर्न कुठले कुठले बघायला मिळतील हे उदाहरण मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने ते शब्द रिप्लेस करतील आणि त्या बाबतीत वाचताना चुका करतील. तर नेमकं पॅटर्न कसे कसे दिसतील आपल्याला हे पॅटर्न लक्षात घ्यायचे. कुठला मुलगा जर या सिमिलर पॅटर्ननी जर आपल्याला दिसतोय की त्या चुका परत परत करतोय आणि हे पॅटर्न त्याच्या वाचन क्षमतेमध्ये जर दिसून येत आहेत तर कदाचित त्या मुलाला लर्निंग डिसेबिलिटी मधला डिस्लेक्शिया हा प्रकार असू शकतो. तर ही मुले अतिशय स्लो वाचतात, अडखळत वाचतात आणि वर्ड बाय वर्ड वाचतात. त्यांचे हॅलो, ऐकायला येत आहे ना? येते सर, कंटिन्यू करा. येस. व्यवस्थित ऐकू येते. हा, तर ही मुलं अगदी वर्ड बाय वर्ड वाचतील आणि त्यांचं वाचन त्यामध्ये जे इमोशनल किंवा भावनिक चढ उतार असायला पाहिजे वाचनामध्ये, ज्या पद्धतीने आपण स्टोरीज वगैरे वाचतो, गोष्ट वाचतो, तर ते त्याच्यामध्ये नसणार आणि अतिशय मोनोटोनस, कारण त्यांची पूर्ण एनर्जी ही ते वर्ड आयडेंटिफाय करण्यामध्ये, रिकॉग्नाइज करण्यामध्येच लागलेली असते आणि मग तुटक तुटक पद्धतीने वाचतील. जसं की आता विद्यापीठ हा शब्द आहे मराठीमध्ये किंवा युनिव्हर्सिटी आपण म्हटलं तर वी द ध्या असं तुटक तुटक पद्धतीने त्यांना वाचायला लागणार. ते अखंड शब्द परत परत सांगून सुद्धा पुन्हा ते वाचू शकणार नाहीत. वाचताना कुठेतरी त्यांना ते वर्ड्स अजून जास्त फोकस करावे लागतात. त्यामुळे ते फिंगर म्हणजे बोट ठेवून वाचतात. त्यावर लहान असताना आपण सगळ्यांना कॉन्सन्ट्रेशन राहावं, फोकस राहावं म्हणून बोट ठेवून वाचा मुलांना म्हणून शिकवतो. पण ही मुले वरच्या वर्गात गेल्यानंतर सुद्धा त्यांना बोट ठेवून लाईन टू लाईन फॉलो करून वाचावं लागतं. एक लाईन वाचत असताना कदाचित ते लाईन स्किप करतील, एखादा शब्द स्किप करतील जो त्यांना अवघड जातो आणि ते नेक्स्ट लाईन मध्ये जातील. ते पूर्ण लाईन कंप्लीट करणार नाही, तितका त्यांचा कॉन्फिडन्स त्यामुळे लो झालेला असतो. आता जर वाचनामध्ये वर्डच त्यांना शब्द समजत नाहीयेत, जोडाक्षरे समजत नाहीयेत, तर पंक्च्युएशन ही तर अजूनही पुढची गोष्ट आहे की जी आपण पुढच्या वर्गात, वरच्या वर्गात शिकवतो आणि पंक्च्युएशनला ते बिलकुलच त्यांच्या ह्याच्यामध्ये वाव नसेल वाचनामध्ये. त्यामुळे ते वाचन अगदी मोनोटोनस आणि मिनिंगलेस होण्याची शक्यता असते. त्यांना जर आपण थोडंसं स्ट्रेस करायला सांगितलं की हा शब्द पुन्हा एकदा वाच, तर तो ब्रेकअप करायला जमेल त्याला. शब्दाच्या तुटक तुटक तो अक्षरे वाचू शकेल, पण त्याला एकत्र बनवून मग त्याचा काही अर्थ जर त्याला सांगायला लावला आपण, तर ते कदाचित त्याला जमणार नाही त्या विद्यार्थ्याला. आणि कॉमन वर्ड मिसप्रोनाऊन्स करणे, जसं रॉंग सिलॅब आपण उदाहरण बघितलं, जे इंग्लिश मधले वर्ड्स होते तसेच सिमिलर वाटणारे शब्द ते लोक रिप्लेस करून वाचून मोकळे होतात. कारण तिथे थांबून अडकण्यामध्ये त्यांना माहिती आहे आपण जर अडकलो तर मग आपल्याला शिक्षकांकडून ऐकावं लागेल, माझा कॉन्फिडन्स कमी होईल, मला नावं ठेवतील, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ह्याच्या मागे चालू असतात. त्यामुळे मग मिसप्रोनाऊन्स करून मोकळे होतील. अजून काय करतात ते लोक, तर सबस्टिट्यूट करतात. आपण बघितलं इंग्लिशमध्ये सिमिलर शब्द दिसणारे शब्द, पहिला अक्षर सेम आहे पण पुढचा पूर्णपणे शब्दाचा अर्थ बदललेला आहे. रिव्हर्स करतील लेटर्स काही काही, की बी च्या जागी डी वापरतील इंग्लिशमध्ये, पी च्या जागी क्यू वापरतील. अतिशय सिमिलर आहेत दिसायला पण ते मिरर इमेज आहेत एकमेकांचे. आणि ते रॉंग ऑर्डर मध्ये लिहितील. मग ऑनच्या जागी नो लिहितील, पुढचं मागे मागचं पुढे करतील. सॉच्या जागी वॉज लिहितील, हूच्या जागी हाऊ लिहितील, डॉगच्या जागी गॉड लिहितील. अशा पद्धतीच्या सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणू शकतो, की बघणाऱ्याला वाटेल की अरे किती सिली मिस्टेक्स केल्या, किंवा बोलता बोलता स्लिप ऑफ टंग वगैरे जसं होतं प्रकार तसं झालं का. पण स्टील ह्या मुलांच्या कुठेतरी इंटरनल ब्रेन मधल्या फॉल्टी वायरिंग मध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तो विद्यार्थी त्याला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये किंवा तो ढ आहे किंवा त्याच्या शिक्षणामध्ये किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमुळे त्याला हे अडचणी जाणवतात असं नाहीये. प्रत्येक लर्निंग डिसेबिलिटी मध्ये कुठेतरी ब्रेनचा जो एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपलं व्हिज्युअल आणि बोलण्याची क्षमता, म्हणजे आईज जे आपलं लिहिलेल्या गोष्टी कॅप्चर करतात, अक्षरं कॅप्चर करतात आणि त्याचं रिकॉग्निशन जे आपल्या मेंदूमध्ये होतं, आकलन होतं, ही आकलन क्षमता ह्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी बिघडलेली असते, फॉल्टी असते, त्याची वायरिंग चुकीच्या पद्धतीने झालेली असते आणि त्यामुळे ह्या चुका ते करत असतात. जसं ओमिशन्स असेल, प्रॅक्टिसिंग त्याला म्हणायचंय पण तिथे तो पुढचं ING विसरून जाईल आणि फक्त त्याला जो वर्ड माहितीये प्रॅक्टिस, कारण त्याचं मॉडिफिकेशन आहे प्रॅक्टिसिंग, तर ते त्याला जमणार नाही. तो प्रॅक्टिस वर्ड माहितीये, प्रॅक्टिस लिहून मोकळा होईल. डिफीट हा शब्द माहितीये त्याला, पण त्याच्या जागी कदाचित तो डिफिटेड हा शब्द रेग्युलरली ऐकलेला असेल तर तो लिहून मोकळा होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन ते चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यामुळे ते पूर्ण वाक्य किंवा तो पूर्ण पॅराग्राफ मिनिंगलेस होण्याची शक्यता जाणवते. असे सिमिलर सर्वच म्हणजे विद्यार्थी काही इंग्लिशमध्ये
ह्या पद्धतीच्या चुका दाखवतात असं नाही, किंबहुना मराठीमध्ये सुद्धा ह्या चुका, मराठी हिंदी मधल्या रायटिंग किंवा रिडिंग मध्ये सुद्धा ह्या चुका त्या मुलांमध्ये बघायला मिळतात आपल्याला. आता फारसं आपल्याकडे त्या बाबतीत कधी अवेअरनेस झालेली नसल्यामुळं फारसे त्याचे एक्झाम्पल्स आमच्याकडे उपलब्ध नाहीये. जेवढे आहेत तेवढे मी पॉवर पॉईंट मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या पुढची कंडिशन येते डिस्लेक्शिया. हा रिडिंग प्रॉब्लेम होता. आता डिस्ग्राफिया म्हणजे रायटिंग प्रॉब्लेम. रायटिंग मध्ये सिमिलर याच मिस्टेक्स, जेव्हा त्यांचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा रिडिंग एरर्स त्यांच्यामध्ये असतील, रायटिंग मध्ये तशाच पद्धतीच्या मिस्टेक्स हे मुलं करतात. स्पेलिंग मिस्टेक्स असेल, जसं आता इथे उदाहरण बघा तुम्ही, द आउल वॉज अ बर्ड, हे वाक्य लिहिलेलं आहे आणि त्यांनी वर्ड्स चा ऑर्डर बदललेली आहे. द च THE च्या जागी TEH लिहिलंय. आउल हा शब्द सोपा लिहिलाय, ही कॉपी केलाय त्यांनी, तरी सुद्धा त्याच्यामध्ये मिस्टेक केली. वॉजच्या ऐवजी त्याला उलट करून सॉ लिहिलंय. बर्डच्या जागी BRID अशा पद्धतीने लिहिलंय. तर ही मिस्टेक्स डिस्ग्राफिया म्हणजे रायटिंग मध्ये सुद्धा हे मुलं करतात. एक हिंदी मधलं उदाहरण आहे तुमच्या माहितीसाठी. आता एक वाचून बघा तुम्ही ह्यामध्ये लाईन टू लाईन. मोजून एक 7 ते 7 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये, पण चुका जर आपण बघितल्या तर सिमिलर शब्द त्यांनी लिहिलाय, त्याचं मिनिंग आपल्याला समजू शकतो आपण, पण ज्या वेळेला आपण परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे किंवा त्यांचं होमवर्कच्या वह्या वगैरे आपण बघूया, तर ते हे असे लक्षात येतील की अरे हो, याला लिहायचं होतं हे, पण लिहिता लिहिता त्यांनी आपण जो व्यवहारात बोलताना एखादा शब्द वापरतो, ज्या पद्धतीने आपण स्पेल आउट करतो, त्याच पद्धतीने त्यांनी लिहिलंय. एक्झॅक्ट तिथलं अक्षर, मुळाक्षर न वापरता किंवा एक्झॅक्ट वर्ड तिथला न वापरता. आता स्कूल म्हणतो आपण, त्याला काही लोक उच्चार करताना स्कूल म्हणतात. ऍक्च्युली शब्द हा स्कूलच आहे, पण त्यांनी ते उच्चारामधला शब्द जशाला तसा तिथे लिहून ठेवलाय. जेव्हा आपण पढाई म्हणतो, ढ असतं त्यामध्ये, तर त्यांनी उच्चारामध्ये आपण पढाई म्हणल्यासारखं वाटतं, तर त्यांनी ड लिहून टाकलं. छुट्टीच्या ऐवजी सुद्धा बघा, इथे आपण म्हणताना छ वापरायला पाहिजे, तिथे छत्रीचा छ, इथे त्यांनी च करून टाकलं त्याला. थ च्या ऐवजी छ इथे रिप्लेस केलेला आहे 7 मध्ये. आन्सर, उत्तर ज्याला आपण म्हणतो, त्याला आन्सर न आणि स हे जोडाक्षर त्याला कदाचित जमलं नाही, आणि ज्या पद्धतीने आपण उच्चार करतो तशाच पद्धतीने इथे सुद्धा दुश्मन हे सेम आहे. तर अशा पद्धतीच्या चुका त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतील, आणि हा पॅटर्न कन्सिस्टंट असतो. ही काय वन ऑफ मिस्टेक नाहीये की एखाद्या पेपरमध्ये, एखाद्या होमवर्क मध्ये केली. हा पॅटर्न कन्सिस्टंटली नेहमी आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये दिसून येतो. हे इंग्लिश मधलं एक उदाहरण आहे. याच्यामधल्या काही स्पेलिंग मिस्टेक्स बघा. क्रिकेट हा शब्द आर स्किप केलेला आहे इथे, आणि बोलताना जसं क्रिकेट न म्हणता काही लोक क्रिकेट म्हणतात, आर हा सायलेंट राहतो त्याच्यामध्ये, तर ते त्याच पद्धतीने त्यांनी CICKET अशा पद्धतीने लिहिलेला आहे. भाज्यांची नावं लिहिताना सुद्धा इथे काहीतरी मिस्टेक्स केलेली आहे. पोटॅटोच्या ऐवजी PO लिहिताना PU लिहिलेलं आहे. स्पेलिंग LEMON. मिरिंडा लिहायचं होतं त्याला, कोल्ड ड्रिंकचं नाव, पण त्यांनी मिरांडा असं लिहिलं इथे. माउंटन ड्यूच्या ऐवजी N स्किप केलेला आहे. तर स्पेलिंग मिस्टेक्स आपल्याला बऱ्याच ठिकाणी, उच्चाराचे शब्द त्यांनी उतरवून काढलेले आहेत. आता काय नेमके पॅटर्न ह्यांच्या लिखाणामध्ये दिसतात आपल्याला? विचार जे असतील त्यांना पूर्णपणे लिखाणामध्ये उतरवणं थोडंसं अवघड जातं, आणि जरी उतरवता आले तर ते सेंटेन्सेस थोडेसे जंबल्ड झालेले असतील, मागे पुढे सेंटेन्सेसचा काळ जो असेल, टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ, हे जे काळ किंवा त्याचं जे स्ट्रक्चर असायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक क्रियापद असलं पाहिजे, त्याच्यामध्ये एक नाम असलं पाहिजे, त्याला एक काळ असला पाहिजे, त्याला पंक्च्युएशन मार्क्स असले पाहिजे, हे पूर्ण जम्बलिंग झालेलं असणार कुठेतरी. आणि ह्यामुळे जरी त्याला काय लिहायचंय हे मला माहिती होतं, व्हर्बली हा विद्यार्थी उत्तर देऊ शकेल, पण लिखाणामध्ये पूर्णपणे गडबड झालेली असेल, आणि ज्या वेळेला आपण हे वाचायला जातो ते अक्षरशः मिनिंगलेस वाटतं तो शब्द. डिफिकल्टी इन फॉर्मिंग लेटर्स, जेव्हा तो एखादं अक्षर किंवा एखादं अल्फाबेट लिहायचा प्रयत्न करतो, लिहिताना जसं मी सांगितलं की वर्ड रिव्हर्सल कधी कधी करू शकेल, B च्या जागी D लिहून टाकेल, P च्या जागी Q लिहून टाकेल.
ह्या मुलांचे फाईन मोटार स्किल्स जे आहेत, मसल कंट्रोल, तुम्ही फिजिओथेरपीचं किंवा लेक्चर जे ऐकलं असेल त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की मसल कंट्रोल हे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जन्मल्यापासून जशी जशी मुलं मोठे होत जातात तसं त्यांचे स्लोली फाईन मोटर आणि ग्रॉस मोटर हे दोन्ही स्किल्स ते अक्वायर करत जातात, ते मिळत जातात त्यांना. त्या मुलांमध्ये कुठेतरी मसल कंट्रोलचा प्रॉब्लेम सुद्धा जाणवतो, ज्यामुळे पेन पकडताना त्यांना अवघड जाईल. कुठेतरी ऑड पोझिशन मध्ये बसून ते लिहितात. वही किंवा पुस्तक ज्या पद्धतीने पकडायचं असतं लिहिण्यासाठी ते अतिशय वेगळ्या पद्धतीने पकडलेलं तुम्हाला जाणवेल. त्यांचे हस्ताक्षर खूप लहान असेल किंवा खूप मोठं असेल आणि इम्पॉसिबल टू रीड असेल. जसं फर्स्ट लेटर मी तुम्हाला दाखवलं इंट्रोडक्शनला, त्यामध्ये जरी त्यांनी लाईन वगैरे फॉलो केलंय पण ते हँडरायटिंग खूप अवघड आहे वाचायला किंवा समजण्यासाठी. हँडरायटिंग प्रॉब्लेम्स त्यामध्ये दिसतील. खूप दाबून लिहिल तो, पेन असं प्रेशराईज करून लिहिल जेणेकरून चुका होऊ नयेत माझ्या म्हणून. कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे कधी कधी मग तो अर्धवट लिहून सुद्धा सोडून देईल त्याचे उत्तर, की मला माहिती आहे माझ्या चुका होणार आहेत. बाजूला वाक्य उमटलेले दिसतील, कधी कधी पेपरवर शाई सांडलेली असेल, छिद्र पडलेलं असेल पेपरला. स्पेलिंग प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसतात त्यामध्ये, कारण कन्सिस्टंटली स्पेलिंग त्याच्या चुकीच्या येत असतात. कारण उच्चार जे असतात, फोनिक्स म्हणजे उच्चार, त्याचे त्या शब्दाचा उच्चार एक्झॅक्टली त्याला न कळला किंवा पूर्वी तो त्याला ग्रास करून पुन्हा लिहू शकत नाही. मिरर रायटिंग किंवा रिव्हर्सल, वर्ड रिव्हर्सल जे आहे, बी आणि डी रिप्लेस करणं एकमेकांच्या जागी, पी च्या जागी क्यू लिहिणं, जी इन्व्हर्टेड लेटर जसं एन ला उलटा करून यू लिहिणार, एम च्या जागी डब्ल्यू लिहिल कधी कधी, डी च्या जागी क्यू येईल, पी च्या जागी बी येईल, एफ च्या जागी टी येईल. तर ह्या चुका ह्या मुद्दाम केलेल्या नसून त्यांच्या, पुन्हा एकदा मी तेच सांगतोय की काही ब्रेन मधल्या फॉल्टी वायरिंगमुळे ह्या चुका होत असतात. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जर आपण बघायला गेलं तर उकार, मात्रा, वेलांटी, ए च्या जागी ए, अनुस्वार, ह्या सगळ्यांमधल्या चुका सुद्धा आपल्याला कॉमनली आढळतील. जो नॉर्मल विद्यार्थी असेल किंवा ज्याला लर्निंग डिसेबिलिटी नाहीये, तो विद्यार्थी एकदा चुका निदर्शनास आणल्यानंतर तो करेक्ट करेल. पण लर्निंग डिसेबिलिटी असलेला जो विद्यार्थी असतो त्याला पुन्हा पुन्हा सांगितलं तरी सुद्धा त्या चुका त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतील. आणि त्याला सुद्धा हे जाणवत असतं की हो मी चुकतोय, पण लिहिताना कुठेतरी गाडी घसरते आणि पुन्हा तीच चूक तो करून बसतो. तिसरा लर्निंग डिसेबिलिटी मधला प्रॉब्लेम आहे डिस्कॅल्क्युलिया, म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय होतं तर आकडे, जसं अक्षरांमध्ये आपण चुका बघत होतो तसं आकडे त्यांच्यासाठी अतिशय समजायला अवघड असतात. तर वाचन करताना 13च्या जागी 31, म्हणजे इथे काय झालं की आकडे त्यांनी जंबल केले, मागचं पुढे आणि पुढचं मागे केलं. टेबल्स जे आहेत, कारण सिक्वेन्स असतो, टेबल्स म्हणजे पाढ्यांमध्ये अतिशय एक प्रकारचा सिक्वेन्स असतो आणि ते जर सिक्वेन्स चुकला तर पूर्ण पाढा चुकत असतो पुढे. तर हा जो सिक्वेन्स आहे त्यांना ग्रास करणं खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे कदाचित छोटे पाढे 5-10 पर्यंत त्या विद्यार्थ्यांना जमेल, पण तिथे 2 आकड्यांचा पाढा असतो, 3 आकड्यांचा पाढा असतो, तिथे त्यांना नाही जमणार. टाइम, डे आणि मंथ ज्या वेळेला लिहायला आपण सांगतो, कुठेतरी रीडिंग त्यामध्ये त्यांची फॉल्टी असते आणि आकडे मग त्यांना लक्षात येत नाहीत, पुन्हा त्यामध्ये सुद्धा जम्बलिंग करून बसतात. अशा मुलांना पैसे मोजायला आपण सांगितले, छोटे मोठे गोष्टी आणायला सांगितलं, तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं कन्फ्युजन होतं, ते सुद्धा त्यांना जमणार नाही. थोडंसं अवघड मॅथमॅटिक्स दिलं तर ते फिंगर्सवर काउंट करायला सुरू करतील, थोडंसं लहान मुलासारखं. म्हणजे 5वी-6वीचा विद्यार्थी असेल त्याला 100 पर्यंत, 200 पर्यंत मॅथमॅटिक्स हे फिंगरवर जमायला पाहिजे. पण इव्हन 5वी-6वीचा विद्यार्थी जेव्हा पहिल्या दुसरीच्या विद्यार्थ्यासारखा बोटांवर काउंट करायला लागतो, त्यावेळेला कुठेतरी हे आपल्याला समजायला पाहिजे की हा, याला डिस्कॅल्क्युलिया किंवा मॅथमॅटिकल प्रॉब्लेमचा इश्यू असू शकतो. मेंटल सम्स, आणि आपण जे मुलं मनातल्या मनात गणित करू शकतात त्यांना खूप हुशार म्हणतो की बघा कसं तोंडीच उत्तर देतोय, त्याला काहीच करण्याची गरज नाही, लिहिण्याची गरज नाही, आणि मनातल्या मनातच कॅल्क्युलेशन करून यांनी उत्तर दिलं. पण लर्निंग डिसेबिलिटी वाले मुलांचं ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग किंवा व्हिज्युअल मेमरी, इमॅजिनरी पॉवर ही थोडीशी कमी पडत असल्यामुळे, या गोष्टींमध्ये जंबल्ड असल्यामुळे मेंटल सम्स हे त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असतं परफॉर्म करायला, आणि ते पुन्हा पुन्हा यामध्ये चुका करतील. त्यांचं वर्बल मॅथमॅटिकल परफॉर्मन्स सुद्धा चुकेल, पाढे म्हणताना चुकेल, जर त्यांना छोटे मोठे सम्स आपण करायला सांगितले ते सुद्धा चुकेल. आता जेव्हा सॉल्व्ह करतात, ऑन पेपर जेव्हा लिहितात ही मुलं, मायनस आणि इक्वल टू म्हणजे वजाबाकी आणि बरोबरच्या चिन्हामध्ये कन्फ्युजन होईल, प्लस आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे
ऍडिशन आणि गुणाकार या दोन बेरीज आणि गुणाकार ह्या दोन शब्दांना दोन चिन्हांमध्ये सुद्धा ते कन्फ्युज करतील. आता हे उदाहरण बघा तुम्ही, त्याला 25 मधून 7 वजा करायचं होतं, पण तो विद्यार्थी मोठ्या आकड्यामधून छोटा आकडा वजा करून मोकळा झाला. त्यांनी काय केलं, 7 मधून 5 वजा केलं, त्याचं उत्तर 2 आणि 22 लिहून तो मोकळा झाला. तर अशा सिली मिस्टेक्स आपण ज्याला म्हणू शकतो, नॉर्मली जर बघितलं तर आपण, जर आपल्याला माहिती नसेल की एलडी काय आहे, तर हे अशा प्रकारच्या सिली मिस्टेक्स या मुलांच्या वाचनामध्ये, लिखाणामध्ये, गणितांमध्ये आपल्याला आढळतील. आता हे एक प्रश्न त्या मुलाला दिलेला, तर याच्यामध्ये आपल्याला रायटिंग मधले मिस्टेक सापडतील आणि मॅथमॅटिकल मिस्टेक सुद्धा सापडतील. इव्हन वरचं जे ह्याच्यामध्ये गॅप्स वगैरे नाही आहेत रायटिंग मध्ये. मॅथमॅटिक्स मध्ये खाडाखोड आहे, चुकीचं उत्तर लिहिलेलं आहे त्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी. तो कुठेतरी मायनस गुणाकार करण्याच्या ऐवजी त्याला वजाबाकी करून बसला आणि ते सुद्धा त्याचं उत्तर चुकलेलं आहे. आता मराठीमध्ये काही आकडे जे आहेत ते सिमिलर दिसतात एकमेकांना, जसं 1 आणि 9 आहे, हे थोडंसं मिरर इमेज वाटतात एकमेकांची. 11 आणि 99, 3 आणि 6, 8 आणि 5, 25 च्या ऐवजी 52. मग हे अशा पद्धतीच्या चुका ज्या डिस्ग्राफियामध्ये जे ते मुलं करत होते, तशाच पद्धतीच्या चुका इव्हन मॅथमॅटिकल ह्या आकड्यांमध्ये सुद्धा, आकडेमोडीमध्ये सुद्धा त्या मुलांकडून होतात. तर आता शिक्षकांचा याच्यामध्ये काय रोल आहे, तुम्हाला थोडी बहुत आयडिया आली असेल की नेमका कुठल्या चुका आपल्याला बघायच्यात त्याच्यामध्ये. ऍक्च्युली एका तासामध्ये हे सगळं कव्हर करणं तसं डिफिकल्ट आहे, कारण एक्झाम्पल्स आणि ह्यामध्ये आपल्याला वेळ लागतो. पण ज्या अर्थाने तुम्ही इतक्या मुलांसोबत डील करता, आणि आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये जो आमच्याकडे आकडा आलेला आहे, जवळपास एक पूर्ण विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांच्यामध्ये लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये, गणितीय क्षमतांमध्ये त्यांना अडचणी जाणवतात. तर बऱ्यापैकी अशा पद्धतीची मुलं तुमच्या हाताखालून गेलेली असतील किंवा तुमच्या हाताखाली असावेत. अशा मुलांसोबत काय वागायला पाहिजे, की यांना फक्त आपण बाजूला काढायला पाहिजे का, की हे अभ्यासामध्ये किंवा आता कुठला असा प्रॉब्लेम आहे की जो आपल्यालाही समजत नाही आणि त्यालाही समजत नाही किंवा ह्याचं काही करू शकत नाही असं. तर हे या पद्धतीचा ऍटिट्यूड न ठेवता त्या विद्यार्थ्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा त्याचा प्रॉब्लेम नाहीये, निसर्गाने त्याला दिलेली एखादी गोष्ट आहे, आणि जितक्या सहजपणे आपण इतर दिसणाऱ्या डिसेबिलिटीजला ऍक्सेप्ट करून घेतो, ब्लाइंडनेस असेल, फिजिकल डिसेबिलिटी असेल, स्पीच डिफिकल्टी असेल, डेफ अँड डम जे मुलं असतात त्यांना आपण जितक्या इझिली ऍक्सेप्ट करून घेतो, त्या मानाने मतिमंद आणि लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांना ऍक्सेप्टन्स इतका नाहीये. किंवा आपण बऱ्याच लोकांचे ओपिनियन असे आढळतात की नाही हे तर केवळ अटेन्शन मिळवण्यासाठी हा प्रकार करतो असा, किंवा याला अभ्यासामध्ये लक्षच द्यायचं नाहीये, याला इंटरेस्टच नाहीये. पण असं न असता जर हे सिमिलर पॅटर्न जर तुम्हाला परत परत दिसत असतील लिखाणामध्ये, वाचनामध्ये, त्याच्या गणितीय क्षमतामध्ये, तर त्या विद्यार्थ्यासोबत आपण थोडंसं त्याला एक आपली सहवेदना आपण त्याला दाखवली पाहिजे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण त्याला समजून घेऊ, तेव्हाच आपण कुठेतरी पुढे पावलं टाकून त्याला शिकवण्यासाठी, पुढे त्याच्या बाबतीत मदत करण्यासाठी, रेमेडियल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, रेमेडियल म्हणजे हे दुरुस्ती करण्यासाठी या गोष्टींमध्ये अशा प्रकारचं थोडं वेगळं एज्युकेशनचं पॅटर्न आपण त्याला देऊ शकू. पालकांसाठी हे समजणं खूप अवघड आहे, कारण त्यांचं सुद्धा म्हणणं हेच असणार की असं काही नसतं, किंवा फार कमी लोकांना या बाबतीत अवेअरनेस असते. मी मगाशी बोललो की पूर्वी फक्त हाय उच्चभ्रू सोसायटीमध्ये किंवा मोठ्या सिटीज मध्येच याबद्दल अवेअरनेस होते. ते स्वतः तारे जमीन पर नावाचा सिनेमा जो 2008 मध्ये आला होता, बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी बघितला असावा तो, आणि त्यामध्ये डिस्लेक्सिया या आजाराबद्दल आमिर खाननी बऱ्यापैकी अतिशय चांगला अभिनय केला होता, आणि त्या छोट्या मुलासोबत ह्याचं एक उदाहरण त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं होतं. तर बऱ्याच पालकांना हे माहिती नसतं अशा पद्धतीचा प्रॉब्लेम असू शकतो, आणि ते सुद्धा हेच मुलांकडून असेच मुलांना सुद्धा याच पद्धतीने समजतात की हा याला अभ्यासात इंटरेस्ट नाहीये आणि याला काही करण्याची इच्छा नाही, तर शाळेतून काढून घेऊ किंवा सरळ सरळ मतिमंद मुलांच्या शाळेत घालू. तर असं नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्याबाबत थोडी माहिती असली पाहिजे. आता हा मुलगा अभ्यासात मागे पडतोय, म्हणजे काय नाही करायचंय, हा मागे पडतोय,
इतर मुलांची स्पीड ह्या मुलामुळे कमी होत आहे किंवा ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आपल्याला वर्गामध्ये. म्हणून ह्याला वेगळं करणं, बाजूला बसवणं किंवा ह्याला दुसऱ्या शाळेत घाला म्हणून एकदम डिसमिस करून टाकणं, अशा गोष्टी न करता आपल्याला त्याला थोडंसं समजून घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं. शेवटी इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा आपलं पर्पजच हा आहे की या सगळ्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल आपल्याला. काय होतं याच्यासोबत फक्त लर्निंग प्रॉब्लेम्स सोबत केवळ अभ्यासातलाच डिफिकल्टीज या मुलांमध्ये नाही दिसणार, तर तुम्हाला काही बिहेव्हिअरल आणि इमोशनल प्रॉब्लेम्स सुद्धा दिसतील. कदाचित कन्सिस्टंटली अभ्यासामध्ये मागे पडत राहिल्यामुळे, इतर मुलांकडून नेहमी हेटाळणी झाल्यामुळे शिक्षकांकडून, ह्या मुलांमध्ये हे बिहेव्हिअरल आणि इमोशनल प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून आले दिसतील. काही इमोशनल किंवा बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स, सायकॅट्रिक डिसऑर्डर, मानसिक आजार जे लहान मुलांमध्ये आढळतात, ते सुद्धा लर्निंग डिसेबिलिटीच्या विद्यार्थ्याचं जी केस असते त्याची, ती अजून कॉम्प्लिकेट करतात. तर ब्रॉडली आपल्याला 2 प्रकारची मुलं ह्यामध्ये दिसून येतील. काही मुलं असतात जे स्वतःमध्येच अतिशय गुंग दिसतील आपल्याला. डे ड्रीमिंग म्हणजे कुठेतरी स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेला असणार. इतर मुलांमध्ये मिक्स होणार नाही. कन्फ्युज वाटेल नेहमी. कुठलाही प्रश्न त्यानंतर मग याची रिॲक्शन म्हणून की असंही मी मागे पडतोय अभ्यासात, मला सगळेजण चिडवतात, मला सगळेजण माझी हेटाळणी करतात, मला समजून घेत नाहीत. तर मग काही मुलं अग्रेसिव्ह झालेले दिसतील. शिक्षकांना, मुलांना ऐकणार नाहीत, बॅक आन्सर करतील, उलटी उत्तरं देतात, थोडेसे गुंडगिरी करायला बघतात वर्गामध्ये, इतरांवर डॉमिनेट करायला बघतात, मस्तीखोर असतील. ह्यांना लहान मुलांशी कसं वागावं किंवा मोठ्यांशी कसं वागावं ह्या बाबतीत थोडेसे डिफिकल्टीज जाणवतील. तर काय करायला पाहिजे ह्या मुलांच्या बाबतीत? ह्यांचं कॉन्फिडन्स थोडासा वाढवण्यासाठी, सेल्फ इस्टीम आपल्याला वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी ह्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आणि सुपरवाइज करण्याची ही तुमच्या सर्वांवर आहे. त्यांचे काय आयडियाज असतील, मी सुरुवातीलाच बोललो की लर्निंग डिसेबिलिटी हे मुलं बुद्धिमत्तेने नॉर्मल असतात. हे काही मतिमंद नसतात किंवा इव्हन बॉर्डरलाईन सुद्धा नसतात. यांची आयक्यू जर आपण करायला गेलो, आयक्यूची तपासणी केली तर आयक्यू नॉर्मलच आढळणार आहे आपल्याला. परंतु त्याच्यामधल्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत. फक्त वाचन असेल, लिखाण असेल, मॅथमॅटिकल अबिलिटी असेल, ह्यामध्ये ते कुठेतरी मागे पडतात. याचा अर्थ असा नाही की आयुष्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये ते मागे पडतात. मी खूप सारे उदाहरणं सर, आशिष सर, म्यूट झालाय तुमचा सर. हॅलो हॅलो सर, कंटिन्यू करा. एक मिनिट मला एक कॉल येतोय, मी जस्ट आन्सर करतो त्याला आणि मग पुन्हा येतो. जस्ट 1 मिनिट. अध्ययनक्षमते संदर्भामध्ये मला काही जर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सरांचं सेशन संपल्यावर आपण आहोत आपल्या मनातले प्रश्न आपण वहीवर किंवा ज्यांना विचारणं शक्य नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न जरी लिहून टाकले तरी पण आपण ते तुमच्या वतीने विचारले जातात. ओके. आपल्याला असे लोक सापडतील की ज्यांच्या इतर गोष्टींमध्ये ते खूप टॅलेंटेड किंवा इमॅजिनेटिव्ह असल्यामुळं आयुष्यामध्ये ते त्या गोष्टींमध्ये खूप पुढे गेले, केवळ अकॅडमिक्स मध्ये न राहता.
तर अशा मुलांशी डील करताना त्यांना एक्सप्रेस करू द्या, त्यांना काय त्यांचे काही आयडियाज असतील, त्यांचे काही टॅलेंट्स असतील. कदाचित ते मुलं स्पोर्ट्समध्ये चांगले असावेत, कदाचित ते मुलं स्टोरी टेलिंग मध्ये चांगले असावेत, म्युझिकमध्ये चांगले असतील. तर त्यांना बाकीच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा एक्सप्रेस करू द्या, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि ते शाळेमध्ये कंटिन्यू करू शकतील. यांच्याशी बोलताना त्यांना रागावणं, त्यांना कमी लेखणं किंवा त्यांना टॉन्ट मारणं, टोमणे मारणं, हे सगळं न करता आपण शांतपणे त्याला चुका जरी झाल्या असतील तरी ते समजावून सांगावे की ही चूक झालेली आहे आणि आपण पुढच्या वेळेला त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करू. जर तो मुलगा किंवा मुलगी, तो विद्यार्थी जर चुका करेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, आपलं वर्क कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला छोट्या छोट्या त्याच्या परफॉर्मन्ससाठी, छोट्या छोट्या अचिव्हमेंटसाठी शाबासकी सुद्धा द्यायला हवी, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. कारण इथे काय होतं, हा प्रॉब्लेम काही शॉर्ट प्रॉब्लेम सर्क्युलेट जरी करायचे असतील त्यांच्या आयुष्यामध्ये, तरी सुद्धा ह्या मुलांना अडचणी जाणवतात. त्यामुळे हा आयुष्यभर त्यांना सतावणारा प्रॉब्लेम असू शकतो. आणि जर लहान असतानाच कॉन्फिडन्स गेला तर मग पुढे जाऊन त्यांचा परफॉर्मन्स अजून बिघडणार आहे. आता 2016 पर्यंत जे आपल्या डिसेबिलिटीज होत्या किंवा जे दिव्यांगत्वाचे प्रकार होते, त्यामध्ये LDचा समावेश नव्हता. तरी सुद्धा बोर्डाच्या लेवलला 10वी SSC बोर्ड असेल, HSC बोर्ड असेल, बोर्डाच्या लेवलला ह्या मुलांना बरेचसे कन्सेशन्स मिळायचे. त्यामुळे शाळेमध्ये 1ली ते 10वीच्या मुलांना असेल की 20 मिनिटं एक्स्ट्रा, 25% एक्स्ट्रा टाइम एक्झाम्स मध्ये. 9वी पर्यंत रिटर्न एक्झाम बरोबर ओरल सुद्धा, म्हणजे तोंडी परीक्षा सुद्धा त्याचे मार्क्स जास्त असणार या मुलांसाठी. आणि फायनल रिझल्ट त्याचा ऍव्हरेज मार्कांवर दिला जाईल. रायटर किंवा रीडरची मदत सुद्धा या मुलांसाठी घेऊ शकतो आपण. ह्यांना घराच्या जवळचं एक्झामिनेशन सेंटर दिलं तर ते थोडं कम्फर्टेबल वातावरणात राहतात. काही काही मुलांना एकच लँग्वेज असायची किंवा डिस्कॅल्क्युलिया ज्यांना असेल, मॅथमॅटिकल डिफिकल्टी, त्यांना एक लोअर लेवलचं मॅथ्स, म्हणजे 9वीचा विद्यार्थी असेल तर त्याला 6वीचं मॅथ्स, 10वीचा विद्यार्थी असेल तर 7वीचं मॅथ्स, जेणेकरून ते त्या लेवलला परफॉर्म करू शकतो. तर हे सगळे सुविधा किंवा या सगळ्या सुविधा किंवा कन्सेशन्स त्यांना उपलब्ध होते. आणि आता 2016 मध्ये जो नवीन आपला पर्सन्स विथ डिसेबिलिटी ऍक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये 21 प्रकारच्या डिसेबिलिटीज ज्या सांगण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये लर्निंग डिसेबिलिटीचा सुद्धा समावेश केलेला आहे. आणि ह्यांना अकॅडमिक बेनिफिट्स बरोबर जे सोशल बेनिफिट्स जे काही आहेत, जसं की शासनाकडून काही विशिष्ट रिझर्वेशन असेल किंवा त्यांना काही पेन्शन वगैरे असेल, ह्या गोष्टी सुद्धा ह्या मुलांना मिळू शकतात, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य थोडंसं ग्रेस मार्क्स सुद्धा हे आता ह्या बाबतीतचा GR तर मला वाटतं तुम्ही सगळे अवगत असालच. एक आपलं महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचे GR आहेत या बाबतीत, आणि त्यामध्ये हे सर्व कन्सेशन्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत कुठल्या स्टँडर्डला. याच्या व्यतिरिक्त जर आम्हाला वाटलं डॉक्टर म्हणून सर्टिफाय करताना की ह्याला हे सुद्धा कन्सेशन देण्यात यावे, तर ते कन्सेशन आम्ही सर्टिफिकेटवर मेन्शन करू शकतो. आणि ते कन्सेशन स्कूल लेवलला तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. फक्त हे काही बोर्डाच्याच एक्झाम मध्ये केलं पाहिजे असं नाही. लोअर स्टँडर्डचा जर विद्यार्थी असेल तर त्या स्टँडर्ड पासून हे इम्प्लिमेंट करायला आपल्याला सुरू केलं पाहिजे, जेणेकरून पुढे जाईपर्यंत त्यामध्ये त्याला बराचसा फायदा मिळेल, त्याचा कॉन्फिडन्स परत येईल आणि तो शिकण्यामध्ये त्याचा उत्साह वाढेल. ते यांना ग्रेस मार्क सुद्धा देतात. कर्सिव्ह हँडरायटिंगचं कंपल्सरी यांना करण्याची गरज नाहीये. सिम्पल हँडरायटिंग जरी असेल त्यांची स्ट्रेट, तरी पण आपण त्यांना हे करू शकतो. काही मुलांना ऐकण्याच्या डिफिकल्टीज सुद्धा दिसतात, की शब्द ऐकलेला ते व्यवस्थित न डिकोड करता त्याला शब्दाचा फोड करता येत नाही आणि मग ते चुकीचा अर्थ काहीतरी त्याचा काढतात. तर त्यांना टेप रेकॉर्डर त्यांच्या स्पीडनुसार, ना की शिक्षकांच्या स्पीडनुसार, त्यांना त्यांच्या स्पीडनुसार ऐकायला सुद्धा आपण एखादं टेप असेल एखाद्या लेक्चरची वगैरे देऊ शकतो.
ह्या मुलांना लॉंग आन्सर्स लिहिताना आपण बघितलं कशा पद्धतीचे चुका होतात, तर त्यांना कदाचित ऑब्जेक्टिव्ह आन्सर्स, MCQ अशा पद्धतीचे होमवर्क किंवा क्लासवर्क सुद्धा आपण देऊ शकतो आणि टाईप करून आणायला सांगू शकतो या मुलांना, जर त्यांच्याकडे तशी सुविधा असेल. आता काय होतं नेमकं, लर्निंग डिसेबिलिटी किंवा अध्ययन अक्षमता जर एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर त्याला त्याच्यावर, त्याच्या पालकांवर वगैरे काय परिणाम होतो याचा? तर जर डायग्नोसिसच झालं नाही ह्या लर्निंग डिसेबिलिटीचं, तर लाईफ लॉंग त्याला ते फ्रस्ट्रेशन आणि फेल्युअर्स मध्ये जावं लागतं की रिपीटेड फेल्युअर्स आहेत, हा अभ्यासात ढच होता, कधी हुशार नव्हताच अभ्यासामध्ये, अशा पद्धतीचे रिमार्क्स त्याला घरचे असतील बाहेरचे असतील लोक त्याला देतात. कदाचित ह्यांना एम्प्लॉयमेंट त्यांच्या क्षमतेच्या हिशोबाने मिळणार नाही. त्यांना एकदा जर लेबल केलं की बाबा हा अभ्यासामध्ये खूपच ढ होता, शिक्षणात याला एवढी गती नव्हती, मतिमंदच आहे, अशा पद्धतीचं जर लेबलिंग झाली तर ह्या मुलांना कदाचित एम्प्लॉयमेंट मिळणार नाही लाईफमध्ये कधीच. आणि आपण बघतोय की पूर्ण समजा प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे 3 ते 10 विद्यार्थी या प्रकारचे आढळून येतात. ज्या काही आतापर्यंत भारतामध्ये स्टडी झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की प्रत्येक 100 विद्यार्थ्यांमागे 3 ते 10 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना थोड्या बहुत प्रमाणात हा प्रॉब्लेम आहे. आणि जर एवढे मुलं जर अनएम्प्लॉईड राहायला लागले केवळ त्यांच्या शिक्षणात गती नसल्यामुळे, तर हे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी अतिशय घातक आहे. यातली बरेचसे मुलं हे शिक्षण कम्प्लीट करत नाहीत. जर खूपच पुअर बॅकग्राऊंड मधले असतील, ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, तर शिक्षणात गती नव्हती त्यामुळे शिक्षण सोडून देऊन कुठल्या तरी कामाला लागला, तर मग कदाचित काही आपल्या आजूबाजूला आपण बघतोच की गँग्स वगैरे तर तयारच असतात अशा मुलांना त्यांच्यामध्ये सामील करून घ्यायला. त्यामुळे अँटी सोशल बिहेवियर जसं की व्यसन असतील, विविध प्रकारचे मानसिक आजार असतील, बाल कामगार असतील, बालमजुरी असेल आणि त्याच्यासोबत येणारे इतर मग सोशल प्रॉब्लेम्स, मानसिक आजार, शारीरिक आजार, ह्या सगळ्यांमधून त्या मुलांना जावं लागू शकतं. आणि हे सगळं होऊ नये म्हणून यांना योग्य ती मदत करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर येते. शिक्षकांच्या बाबतीत काय होऊ शकतं, मुलं आणि त्यांचे पेरेंट्स तर या सगळ्यातून जातात, पण इव्हन शिक्षकांना सुद्धा की फ्रस्ट्रेशन, किती वेळा सांगावं ह्या मुलाला, पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा हा ऐकत नाही किंवा ह्याला कदाचित शिकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, माझंच कुठेतरी काहीतरी चुकतं, अशा पद्धतीचे फिलिंग सुद्धा शिक्षकांना बऱ्याचदा येत असावेत, आलेले असतील तुम्हाला सगळ्यांना. त्यांचे जे मित्र आहेत किंवा त्यांच्या सोबत काम करणारे लोक असतील, जर हे पुढे जाऊन कुठल्या ऑफिसमध्ये वगैरे काम करत असतील, तर ह्या चुकांमुळे त्यांना कुठेतरी त्यांच्याबद्दल राग असतो मनामध्ये की हा काहीही चुका केला तरी ह्याला काही नाही करू शकत आणि आपण म्हणजे ह्याच्यामुळे भोगायला लागतं आपल्याला, असं सुद्धा होऊ शकतं. पेरेंट्स पुन्हा ते स्ट्रेस, बर्नआउट आहे, फ्रस्ट्रेशन आहे, गिल्ट आहे की आपल्या सर अनम्यूट करा सर. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतं. त्यांचे जे सिबलिंग्स आहेत, भाऊ बहीण आहेत, त्यांच्यामध्ये कदाचित ते सुद्धा आपल्या भावंडांना निग्लेक्ट करतील, त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना इग्नोर करतील. सिबलिंग रायव्हलरी कुठेतरी वाढीस लागेल की तू असा तू तसा. आणि अनम्यूट करा सर. सर म्यूट झालेलं आहे सर. हॅलो. हा सर फोन येतोय वाटतं. हा झाला कॉल. तर काय करायला पाहिजे आपल्याला, तर आता अलर्ट राहा. तुमच्या आजूबाजूला जे काही मुलं आतापर्यंत तुम्हाला दिसले आहेत आणि जितकं लवकर याचं निदान आपण करू शकू तेवढं हे चांगलं, कारण त्यांच्या बाबतीत मग आपल्याला काही स्टेप्स घेता येतील. त्यांचं सर्टिफिकेशन ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. सर्टिफिकेशन म्हणजे एंड नाहीये, सर्टिफिकेशन ही फक्त सुरुवात आहे. कारण एकदा सर्टिफाय झाल्यानंतर त्यांना करण्यासारख्या बऱ्याच गोष्टीत आपल्याला ते करावं लागेल. चेकलिस्ट इथं जे मेन्शन केलंय की डाली नावाचं डिस्लेक्शिया असेसमेंट टूल इन लँग्वेजेस ऑफ इंडिया म्हणून एक अतिशय सोप्या प्रकारचं एक स्क्रीनिंग टूल आपल्या एका इन्स्टिट्यूटने निम्हान्सने तयार केलेलं आहे. आणि ते टूल आम्ही मागच्या वर्षी सुद्धा विशेष शिक्षकांचं जे वर्कशॉप घेतलं होतं त्याच्यामध्ये शेअर केलं होतं सगळ्यांना. तर अगदी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात की एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये अशा जर चुका तुम्हाला दिसत असतील तर ते टूल वापरून आपण चेक केलं तर त्याला तुम्हाला लक्षात येईल की हा बाबा हा LD कडे जातो का. तुम्हाला डायग्नोसिस नाही करायचंय, फक्त स्क्रीनिंग करायची आहे.
स्क्रीनिंग जर केलं तर कदाचित आपला डाऊट कन्फर्म करण्यासाठी मग तुम्ही त्या विद्यार्थ्याला पुढे तपासणीसाठी पाठवू शकता. ह्यामधले बरेचसे LD चे विद्यार्थी असतील की जे त्यांच्या इतर गोष्टींमध्ये ते खूप चांगले असतात, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे आपण दुर्लक्ष करतो की हा अभ्यासात साधारण आहे पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्या प्रकार असू शकतो. त्यामुळे ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे पालकांसोबत या पद्धतीने कम्युनिकेट झालं पाहिजे की तुमचा मुलगा अभ्यासात कमी आहे, ह्या इथून काढून दुसऱ्या शाळेत घाला. हा जो प्रकार प्रायव्हेट शाळांमध्ये होतो तो प्रकार आपल्याला न होऊ देता त्याला योग्य ते पालकांना मार्गदर्शन करणे की असा असा प्रकार आहे आणि आपण याला त्याच्या बाबतीत काय करू शकतो, जे काही गोष्टी आहेत ते आपण ट्राय करूया. जे त्याच्यामध्ये रेफरल आलं त्याला LD सेंटरला त्या जिल्ह्यातल्या, सर्टिफिकेशन आलं, त्याचं रेमेडियल एज्युकेशन आलं आणि काउन्सिलिंग आली चाइल्डची आणि पेरेंट्सची, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला करता येतात. तर याची आयडिया त्यांना एक देऊन ठेवा की रस्ता इथेच संपलेला नाहीये किंवा इथे रोड क्लोज होतो असं नाहीये, आपल्याला काही गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि ते आपण करू शकतो. तर अशा मुलांना शिकवण्यासाठी रेमेडियल एज्युकेशन हा थोडासा वेगळा प्रकार आहे. आपल्यामध्ये बरेचसे स्पेशल टीचर्स असतील जे की इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे मेंटल रिटार्डेशन किंवा ब्लाइंड किंवा डिफेंडर या मुलांसोबत स्पेशल एज्युकेशन त्यांना कसं द्यावं यातले काही स्पेशल शिक्षकांची टीम आपल्याकडे उपलब्ध आहे जिल्हा स्तरावर. परंतु लर्निंग डिसेबिलिटीच्या विद्यार्थ्यांसाठी जे ते रेमेडियल एज्युकेशन जेव्हा आपण करतो त्यासाठी आपल्याला काही विशेष प्रकारचं ट्रेनिंग लागते, जी ट्रेनिंग काही दिवसात आपण अरेंज करणार आहेत स्टेट लेवलला. तर ते झाल्यानंतर आणि त्यासोबत अजून काय करता येईल तुमच्या लेवलला ह्या सुद्धा काही टिप्स मी सांगेल इथे. तर या मुलांना थोडंसं सेपरेट वातावरण द्या, त्यांना इतर मुलांसोबत अगदी त्यांना असं प्रेशराइज फील न होता त्यांना थोडंसं शांत एरिया वर्गामध्ये त्यांना पुढे बसू द्या. जर ते घोळक्यामध्ये बसतील, मागे कोपऱ्यामध्ये बसतील तर त्यांच्याकडे आपलं लक्ष राहणार नाही किंवा त्यांना सुद्धा असं वाटेल की आपल्याला एक्सक्लूड केलं जात आहे, आपल्याला कुठेतरी लक्ष देत नाही तर मी प्रयत्न करण्यात काही फायदा नाहीये. तर त्यांना थोडंसं वेगळा एरिया बसू द्या, त्यांना पुढे बसू द्या, जेणेकरून तुमचं लक्ष राहील सतत त्यांच्यावर. असं वाटतंय तुम्हाला की ते डिस्ट्रॅक्टेड आहेत, थोडंसं त्यांचं लक्ष नाहीये, फोकस नाहीये, डे ड्रीमिंग वाटतंय किंवा मस्ती करण्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, तर त्या मुलांनाच थोडंसं त्यांना कॉल करून की हा तू इकडे लक्ष दे, थोडंसं मेन पॉइंट काय आहे त्या पद्धतीचं मेन पॉइंट त्यांना सांगा. थोडेसे साधे सोपे प्रश्न त्यांना विचारा, फार अवघड प्रश्न न विचारता कमी शब्दात विचारले जातील असे प्रश्न त्यांना विचारा, जेणेकरून त्यांना समजणं सोपं जाईल. उत्तरं सुद्धा जर शॉर्ट मिनिंगफुल उत्तरं जर त्यांनी दिली असतील ना, की मोठं उत्तर पाहिजे किंवा पूर्ण उत्तर न देता मिनिंगफुल उत्तर जर त्यांनी दिलं तर ते सुद्धा सफिशियंट आहे. लॉजिक वापरायला शिकवणं गरजेचं आहे या मुलांना. शब्दशः पाठांतर करण्यापेक्षा आपण त्यामागचा उद्देश समजून घेणं किंवा मेन कॉन्सेप्ट, कोअर कॉन्सेप्ट समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर त्यांना काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स देऊन शिकवायचा प्रयत्न करा, पिक्चर वापरून शिकवायचा प्रयत्न करा, चित्र. कारण व्हिज्युअल मेमरी ही इतर कुठल्याही मेमरीपेक्षा, हिअरिंग मेमरीपेक्षा जास्त पॉवरफुल असते. तर व्हिज्युअल मेमरी यूज करून जर तुम्हाला शिकवता आलं तर त्याचा सुद्धा वापर करा. यांच्यासाठी जे मटेरियल्स आहेत जसं की थोडंसं मोठ्या ओळींच्या वह्या, ज्याच्यामध्ये ते मोठ्या हस्ताक्षरामध्ये लिहू शकतील, जेणेकरून चुका त्यांच्या सुद्धा लक्षात येतील. पकडायला त्याला पेन पकडायला जर अवघड जात असेल तर थोडासा जाड पेन आणि पॉइंटेड पेन न वापरता थोडासा जाड पेन यांना वापरायला देऊ शकतो आपण. यांना हँड ग्रिप थोडीशी अवघड जात असेल तर ग्रिपसाठी थोडीशी मदत करा, पेनला आपण ग्रिप वगैरे चेंज करू शकतो. या बाबतीत ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा फिजिओथेरपिस्टचं मदत सुद्धा तुम्ही तुमच्या लेवलला घेऊ शकता. निमॉनिक्स वगैरे आपण वापरू शकतो, जसं की त्यांना जर प्रत्येक शब्द लक्षात ठेवणं अवघड असेल तर बाबा रेनबोचे कलर कुठले आहे इंद्रधनुष्याचे, तर विबजॉर हे तसं निमॉनिक आहे. अशा पद्धतीचे निमॉनिक किंवा चित्रशी पेअरिंग करून त्यांना शिकवलं जर आपण तर त्यांच्या लक्षात राहील. टेबल फॉर्म मध्ये, बुलेट फॉर्म मध्ये समरी सांगा, छोटेसे वर्ड. रिव्हिजन पुन्हा पुन्हा. आपल्याला माहितीये की एखाद्या गोष्टीला जर आपण परत परत त्याचं हे केलं, रिव्हिजन केलं, रिवाइज केलं तर ते लक्षात राहायला मदत होते. जरी एक्झॅक्ट शब्द त्याला लक्षात राहत नसेल पण रिव्हिजन जर आपण केलं तर कदाचित तो कॉन्सेप्ट त्याच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. जे एखादी गोष्ट महत्वाची आहे ते हायलाइटेड करून जर आपण त्याला शिकवलं तर ते सुद्धा त्याच्या लक्षात राहायला मदत होते. आता मल्टी सेन्सरी टीचिंग मेथड्स इथे लिहिलेलं आहे. मल्टी सेन्सरी म्हणजे काय की नॉर्मल आपलं शिक्षण जे असतं हे केवळ ऐकणं आणि बघण्यातून असतं.
जे शालेय शिक्षण आपलं सध्याचं आहे, तर आपल्याला मल्टी सेन्सरी म्हणजे विविध प्रकारच्या सेन्सेस त्यांच्या कशा त्याला उत्तेजित करता येईल. जसं की टचनी काही मुलांना वर्ड्सचा फील जर आपण दिला, शब्द ब्लॉक्स जे येतात, बिल्डिंग ब्लॉक्सचं एक मटेरियल आपण वापरतो, वर्ड्सचे ब्लॉक्स असतात, तर ते ब्लॉक्स त्यांना हातात घेऊन फील करवलं तर त्यांचं वर्ड्स आयडेंटिफाय करण्याची त्यांना क्षमता वाढते. आकड्यांचे जे ब्लॉक्स येतात खूप लहान मुलांसाठी वापरतो आपण, तर ते ब्लॉक सुद्धा त्यांना दाखवले, चित्र दाखवून त्यांना जर पेअरिंग करायला शिकवलं, तर अशा पद्धतीने मल्टीसेन्सरी टेक्निक्स, ऑडिओ व्हिज्युअल असेल, हे वापरलं तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. त्यांना एक्स्ट्रा टाइम द्या, त्यांना मित्रांच्या नोट्स देऊन कॉपी करू द्या, त्यांना रेडीमेड आन्सर जर असेल तर, जर समजलं जरी असेल, लिहिण्यामध्ये चुका होत असेल तर आन्सर कॉपी करण्यासाठी सुद्धा त्यांना आपण देऊ शकतो, जेणेकरून ते ऍटलिस्ट त्यांचं होमवर्क असेल कम्प्लीट करतील. बडी सिस्टीम म्हणजे दुसरा एखादा हुशार समजूतदार विद्यार्थी जर असेल वर्गामध्ये आणि तो जर त्याच्याशी चांगलं मित्रत्व ठेवत असेल तर त्याला त्याच्या सोबत म्हणून द्या, त्याचा मित्र म्हणून, बडी म्हणून, त्याचा पार्टनर म्हणून, आणि त्या दोघांना बसून त्या जो हुशार विद्यार्थी आहे, तो जो चांगला समजूतदार विद्यार्थी, त्याला सांगा की ह्याची मदत करायची आहे तुला हे शिकण्यामध्ये, याला थोडंसं अवघड जातं, जेणेकरून आपल्याला आपला वेळ सुद्धा योग्य ठिकाणी सत्कारणी लावता येतील. कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर, ऑडिओ व्हिज्युअल व्हिडिओज वगैरे हे सुद्धा वापरू शकतो आपण. बुक्स विथ लार्ज प्रिंट, बिग स्पेसेस बिटवीन लाईन, कारण ह्यांना शब्दफोड जी असते, इंग्लिश असेल किंवा मराठीमधले शब्द असेल, तर शब्दफोड त्यांना जमत नाही. एक एक शब्द, एक एक अक्षर त्यांना आयडेंटिफाय करायला किंवा वाचायला, त्याचं कॉम्प्रिहेन्शन करायला, त्याचं फोनॅमिक कॉम्प्रिहेन्शन करायला त्यांना अवघड जात असतं. थोडेसे मोठे शब्द असतील, त्याच्यामध्ये स्पेस असेल, तर त्यांना हे सोपं जातं. जे काही कन्सेशन्स शासनाने दिलेले आहेत ते GR मध्ये असल्यामुळे ते शासकीय आपण रूल किंवा नियम पकडायला हरकत नाही. म्हणजे हे आपल्या किंवा तुमच्या मनाने नाहीये की हे कुठलं कन्सेशन ह्याला द्यायचं हे मी ठरवणार वगैरे. तर त्याचं सर्टिफिकेशन जर त्या विद्यार्थ्याचं झालेलं असेल तर 10th बोर्डात आणि 12th बोर्डामध्ये त्याला ते कन्सेशन मिळणं गरजेचंच आहे. जर एखादा विद्यार्थी लिखाणामध्ये खूपच कमजोर असेल तर त्याची तोंडी परीक्षा घेऊन त्याला पुढे ढकलण्यासाठी मदत करा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन सुद्धा आपण वापरू शकतो. सो ह्याच्या व्यतिरिक्त आता हे झालं थोडं लर्निंग डिसेबिलिटी बद्दल माहिती. तर आपण पुढे याची टेस्टिंग कशा पद्धतीने होणार आहे किंवा ह्याची प्रोसेस काय आहे आपल्याला मुलांना जेव्हा रेफर करायची, त्या बाबतीत मी थोडंसं सांगेल. तर मुलं जेव्हा शाळेमध्ये असतात, प्राथमिक शाळेमध्ये असतील, नॉर्मली 8 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये आपण लर्निंग डिसेबिलिटीचं डायग्नोसिस करू शकतो. म्हणजे 3रीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना आपण लर्निंग डिसेबिलिटीसाठी त्यांच्या इव्हॅल्युएशनसाठी त्यांना रेफर करू शकता. 8 वर्षाच्या कमी आपल्याला करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण तोपर्यंत त्यांचे जे सेन्सरी स्किल्स आहेत, मोटर स्किल्स आहेत, हे तेवढे डेव्हलप झालेले नसतात. आणि हे स्किल्स डेव्हलप झालेले नसल्यामुळं कदाचित ते लॅक ऑफ डेव्हलपमेंटमुळे, सफिशियंट डेव्हलपमेंट नसल्यामुळे त्यांना ते प्रॉब्लेम जाणवत असेल किंवा तो LD आहे हे आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. आणि तपासण्या ज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ते 1ली ते 3रीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या तपासण्या तेवढ्या सेन्सिटिव्ह किंवा स्पेसिफिक नाहीये. त्यामुळे आपण वयाच्या 8 वर्षानंतरच या मुलांना रेफर करतो आणि त्यांची तपासणी करतो. तर जेव्हा केव्हा तुम्हाला अशी मुलं सापडतील, असं वाटतंय हा पॅटर्न आता जे आपण शिकलो, हा पॅटर्न त्या मुलामध्ये दिसतोय, तर त्याला एक प्रॉपर लेटर लिहून की याला शिक्षणामध्ये हे अडचणी जाणवतात आणि या गोष्टीसाठी याची तपासणी करणं आवश्यक वाटतं, अशा पद्धतीचं मुख्याध्यापकांच्या सहीने एक पत्र लिहून तुम्ही त्यांना जे विशेष शिक्षक तुम्हाला अलॉट केलेले आहेत आपल्या जिल्हा स्तरावर, त्यांच्या थ्रू इकडे पाठवू शकता. पालकांना या संबंधित सांगा, कारण ही काही वन टाइम प्रोसेस नाही, याला थोडासा वेळ लागतो. कदाचित एखाद्या मुलाला 4-5 वेळा सुद्धा इथे यावं लागू शकतं, कारण त्याच्या बऱ्याचशा तपासण्या आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे त्यांना पाठवताना ह्या पालकांना सुद्धा समजावून सांगा. बरेचसे त्यातले पालक डेली वेज वर्कर म्हणजे मजूर असतात, रोजगाराने काम करणारे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या पाहिजे सुरुवातीलाच. हे इथे येऊन आम्हाला सांगणं फार अवघड जातं, कारण इतर सुद्धा पेशंट्स असतात, बिझी असतो आम्ही त्यामध्ये. त्यामुळे शाळेच्या लेवलला ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. जेव्हा मुलं इथे येतात त्यानंतर आमची टीम आहे, सायकॅट्रिस्ट आहेत, पिडियाट्रिशियन आहे, बालरोग तज्ञ आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, स्पेशल एज्युकेटर आहेत, स्पीच थेरपिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट अजून आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तर जेवढी टीम आहे त्यामध्ये आम्ही त्यांची तपासणी करतो. त्याच्यासाठी वेळ लागतो बराचसा ह्या तपासण्या करायला.
या मुलांना जर बऱ्याचदा कधी कधी इंटेलिजन्स रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे बॉर्डर लाईन असतील हे मुलं, IQ जो आपण म्हणतो बुद्ध्यांक जो असेल ह्यांचा, नॉर्मली LD साठी LDच्या मुलांना ऍव्हरेज किंवा त्याच्या पुढे बुद्ध्यांक असायला पाहिजे त्याच्या पुढच्या तपासण्या करण्यासाठी किंवा LD त्याला डायग्नोज करण्यासाठी. तर त्याच्यापेक्षा कमी जर बुद्ध्यांक असेल तर त्याला इतर कॅटेगरीमध्ये ठेवतो आपण, किंवा दुसरे काही कारण असतील, डिप्रेशन आहे, उदासीनता, अँझायटी, अतिचंचलता ज्याला ADHD असं म्हणतो आपण, अतिविचलितपणा, अतिचंचलता, इमोशनल डिस्टर्बन्सेस काही असेल तर हे सगळ्यांची ट्रीटमेंट सुद्धा आपण सुरुवातीला करतो आणि तो मुलगा थोडासा स्टेबल झाल्यानंतरच त्याला लर्निंग डिसेबिलिटीच्या इव्हॅल्युएशनसाठी आपण घेतो. यासोबतच त्याचं हिअरिंग आणि विजन म्हणजे त्याला काही रिफ्रॅक्टिव्ह एरर, चष्मा वगैरे आहे का, दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम येतोय का, त्याला ऐकण्यामध्ये कुठे त्याला काही अडचणी येतात का. त्यामुळे नेत्ररोग तज्ञ, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आणि कान नाक घसा तज्ञ, ENT स्पेशालिस्ट यांच्याकडून सुद्धा त्यांची तपासणी आपण करून घेतो. पिडियाट्रिशियन कडून त्यांची न्यूरोलॉजिकल तपासणी सुद्धा करून घेतो की यांना काही जन्मतःच काही इतर काही व्यंग वगैरे आहेत का, आणि ते सगळं बघून आपण रूल आउट करून त्याच्यानंतर काही LDच्या स्पेसिफिक तपासण्या आहेत ज्याला आपण अकॅडमिक अचिव्हमेंटच्या टेस्ट म्हणतो, त्याचे काही नावं आहेत. त्या तपासण्या आपण जसं निमॅन्स बॅटरी आहे, ह्या तपासण्या त्यांना करतो ज्याच्यामध्ये त्यांचं लिखाणाची कौशल्य, वाचण्याची कौशल्य, मॅथमॅटिकल कौशल्य हे सगळे आपण बघतो. आणि यानंतर ॲज अ टीम म्हणून आम्ही एक केस कॉन्फरन्स करून त्यातल्या कुठल्या विद्यार्थ्याला किती कुठल्या कॅटेगरीमध्ये बसवायचं. आता शासनाच्या नियमानुसार दिव्यांग मध्ये माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा पद्धतीच्या कॅटेगरीज आहेत, पण लर्निंग डिसेबिलिटी मध्ये हे डिफरन्शिएट करणं थोडंसं अवघड आहे. अजून त्या बाबतीतल्या गाईडलाईन्स आमच्याकडे सुद्धा आलेले नाहीये. तर त्यामुळे लर्निंग डिसेबिलिटी डायग्नोज करणं हे आमचं पहिलं टार्गेट असणार आहे. आणि ते टार्गेट झाल्यानंतर पुन्हा एकदा पॅरेंटल काउन्सिलिंगसाठी इथे बोलवू आम्ही त्यांना, पालकांना त्यांच्या, किंवा विशेष शिक्षक जे कोणी असतील तुमच्या शाळेला अलॉट केलेले ते विशेष शिक्षक त्यांची काउन्सिलिंग करतील की सर्टिफिकेटचा फायदा काय होईल, ह्या फायदा शाळेतल्या शिक्षकांशी कसं कोऑर्डिनेट करायचं, किंवा पुढे काय गोष्टी आपण त्या मुलांसाठी रेमेडियलसाठी करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि त्यानंतर जे प्लॅन बनवून देतील विशेष शिक्षक, तो प्लॅन तुम्हाला शाळेतल्या शिक्षकांना इम्प्लिमेंट करायचा आहे त्या बाबतीतला रेमेडियल एज्युकेशनच्या साठी. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस राहील. माझ्याकडे थोडासा कमी वेळ आहे ऍक्च्युली, कारण मीटिंग शेड्युल्ड आहेत काही. मला एक 10 मिनिटांमध्ये आपण हे सेशन संपवता आला तर बघूया. धन्यवाद सर. गेल्या 1.25 ते 1.5 तासापासून अध्ययनक्षमता या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन केलं. मेडिकल टर्मिनॉलॉजी न वापरता साध्या शब्दामध्ये आपण हे सर्व मांडणी केलेली आहे. अध्ययनक्षमता मुलांचा शोध असेल, त्याचं निदान असेल, त्यानंतर त्याला सर्टिफिकेशन असेल, आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याला पुन्हा रिमेडियल टीचिंग असेल. तर या सर्व गोष्टीचं आपण सविस्तर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर आपले आभार. मी सर्वांना विनंती करतोय की आपले जर काही प्रश्न असतील तर आपण डायरेक्ट सरांना विचारू शकतो. सर्वांसाठी खुलं आहे इथं प्रश्न विचारण्यासाठी. कोणाचे क्वेश्चन्स असतील तर कृपया विचारावेत. आपण स्वतः अनम्यूट. हॅलो, आवाज येते का सर माझा? येतोय, बोला. नमस्कार, मी गिरी सर, जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा बुद्रुक येथे माध्यमिक शिक्षक आहे. तर माझ्या 20 वर्षाच्या सेवेमध्ये असे अध्ययनक्षम मुलं मला काही सापडले, आणि त्याच्यावर मी म्हणजे त्या मुलांसाठी मी थोडेसे प्रोग्राम पण केले, आणि त्यामध्ये मुलांमध्ये बदल मला दिसून आला. माझा प्रश्न असा आहे की या बाबतीत शिक्षकांचं अटेन्शन चांगलं होण्यासाठी शासकीय स्तरावर काही म्हणजे उपक्रम आहेत का, किंवा काही कोर्सेस आहेत का जे आपण देणार आहात, किंवा नवीन काही प्रोग्राम्स आपण जास्त जाणीवपूर्वक राबवणार आहात का? या संदर्भात ट्रेनिंग विशेष शिक्षकांसाठी गेल्या वर्षी आम्ही अशाच पद्धतीची डिटेल ट्रेनिंग घेतलेली. आता शासन स्तरावर
काही कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला विशेष इंटरेस्ट असेल या फील्डमध्ये, किंवा बरेचसे पेरेंट्स असे पाहिलेले आहेत आम्ही की मुलांना जर LD वगैरे असेल तर त्यांनी स्वतः काही कोर्सेस करून रेमेडियल एज्युकेशनचे वगैरे त्यांनी केलेले आहेत. तर 1-2 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सेस जे NIMH हैदराबाद आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटली हँडिकॅप, तिथे उपलब्ध असतात. आणि SNDT युनिव्हर्सिटी जी आहे तिथे सुद्धा 1-2 महिन्याचे कोर्सेस हे शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत रेमेडियल एज्युकेशन मध्ये. हे आयदर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर, किंवा तुम्ही पालकांना जर ते इच्छुक असतील तर त्यांना सुद्धा सांगू शकता. थँक्यू सर. येस. हा बोला. जमादार कार्तिकी. बोला, तुमचा प्रश्न घ्या. धन्यवाद सर. सर नमस्कार. बोला. नमस्कार. सर आवाज येतोय सर? बोला. येतोय बोला. सर अशा प्रकारच्या मुलांना जर मुलं जर लवकर लक्षात आले पहिली आणि दुसरी मध्ये, या मुलांवरती जर वेगवेगळ्या उपक्रम राबवून त्यांच्यावरती जर काम केलं तर ते जी डिसॅबिलिटी जी आहे, लर्निंग डिसॅबिलिटी, ही कायमस्वरूपी कमी होऊ शकते का? नाही, कायमस्वरूपी कमी नाही होणार. बऱ्याचशा म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनामधल्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये त्याचा परिणाम राहू शकतो. परंतु जितक्या गोष्टी शक्य आहेत, कारण आता शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सध्या तरी शिक्षण घेणं अपेक्षित आहे जो शाळेत जातोय, तर ह्या शैक्षणिक गोष्टी आपण बऱ्यापैकी दूर करू शकतो. कारण जे रेमेडियल एज्युकेशन आहे किंवा त्यासोबत आपण जे ऑक्युपेशनल थेरपी, त्याला जर गरज असेल तर स्पीच थेरपी, हिअरिंग प्रॉब्लेम्स असतील तर हे ऑडिओ थेरपी, हे सगळं जे करणार आहोत आपण, त्याचा वापर केला तर ऍक्च्युअल ब्रेन मध्ये चेंजेस होतात, हे संशोधनाने सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. तो ज्या वयामध्ये हे बदल आपण करू शकतो त्या वयातच आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शालेय जीवनामध्ये आता 1ली, 2री, 3रीच्या विद्यार्थ्यांना फारसा उपयोग नाही, कारण डेव्हलपमेंटल फेज मध्ये असतात. पण 4थी पासून पुढच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्कीच जाणवतो. ओके सर. माझा दुसरा एक प्रश्न होता सर. मी स्पेशल एज्युकेटर आहे अहमदपूरमध्ये. फील्डवरती जात असताना काही गोष्टी अशा अनुभव आल्या की 2016 पासून RPWD ऍक्ट नुसार या मुलांचा मुलांमध्ये दिव्यांग प्रकारामध्ये समावेश झालेला आहे. तर ह्या मुलांचे आता सर्टिफाईड करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात आपण काम करतो आहोत. परंतु एक वेळेस आता आजच्या ह्या वेबिनारला आपले बरेच शिक्षक बांधव जॉईन झालेले आहेत. तर कन्फ्युजन आहे शिक्षकांमध्ये की मतिमंद आणि लर्निंग डिसॅबिलिटी मुलं. तर मी जेव्हा एकाशी गुरुजींशी बोलत असताना गुरुजी म्हणाले की लर्निंग डिसॅबिलिटीचा जर खरा अर्थ जर घेतला तर अध्ययन अक्षम म्हटलं तर म्हणजे शिकण्यामध्ये मागे. तर शिक्षणामध्ये मागे म्हटल्यानंतर मतिमंद मुलंच मागे असतात असा एक सर्वांमध्ये एक भ्रम आहे किंवा एक हे तयार आहेत, दृष्टिकोन तयार झालेला आहे. बरोबर. तर जर ह्यामध्ये जे अध्ययन अक्षम हा जो वर्ड आहे म्हणजे हा कशा अर्थाने आलेला आहे? बघा, मतिमंदत्व ही एक परमनंट आणि जन्मापासून असलेली कंडिशन आहे. ठीक आहे. की त्याचं मतिमंदत्व आपण जेव्हा निदान करतो त्याचं, तर त्याचा बुद्ध्यांक आणि दैनंदिन जीवनातली त्याची जे कौशल्य आहेत, ठीक आहे, आपण त्याला लाईफ स्किल्स म्हणूया, किंवा त्याचं जे अडॅप्टिव्ह फंक्शनिंग आहे, जे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला तो कशा पद्धतीने अडॅप्ट करून हे परमनंटली त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या मुलामध्ये मुलीमध्ये आपल्याला त्याची कमतरता जाणवणार आहे. म्हणजे त्याला सेल्फ केअर जमणार नाही. सर तुमचं म्यूट झालेलं आहे सर. आता कंटिन्यू. तर हे मतिमंदत्व असलेले मुलं, त्यांची क्षमता सुद्धा कमीच असणार आहे आणि ते
ती क्षमता कमी असल्यामुळे ते किती अचीव्ह करू शकतील ह्याला मर्यादा आहेत. पण लर्निंग डिसेबिलिटीच्या मुलांना आपल्याला जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांची क्षमता असते, म्हणजे आयक्यू त्यांचा ऍव्हरेज किंवा अबव ऍव्हरेज असणार आहे. मी अगोदरच सांगितलं की मेंटल रिटार्डेशन मध्ये आयक्यू तुम्हाला ऍव्हरेज मिळणारच नाही, कारण आयक्यू कमी आहे म्हणून त्याला आपण MR किंवा मेंटल रिटार्डेशन म्हणतो, मतिमंदत्व म्हणतो. ठीक आहे. पण लर्निंग डिसेबिलिटीचे मुलं हे बाहेर त्यांच्या सोशल स्किल्स असतील, इतरांसोबत खेळणं असेल, इतर ऍक्टिव्हिटीज असतील, घरामधलं त्यांचं सेल्फ केअर असेल, त्यांचं अडॅप्टिव्ह फंक्शनिंग म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाला जुळवून घेण्याची क्षमता ही नॉर्मल मुलांसारखीच असणार आहे. केवळ आणि केवळ अकॅडमिक गोष्टींमध्येच त्यांच्या अडचणी आपल्याला दिसून येतील. हा, आणि हे जर खूप दिवस राहिलं तर ते बिहेव्हिअरल इमोशनल डिस्टर्बन्सेस त्यांच्यामध्ये आढळून येणार ना, म्हणजे चिडचिडेपणा वाढेल किंवा इतरांपेक्षा थोडंसं एकटं राहतील, पण हे परमनंट नसणार. त्यांच्यावर जर आपण प्रयत्न केले तर त्यांच्या नॉर्मल पोटेन्शियलला येऊ शकतात. तर हे बघा, तुम्ही जेव्हा बघता तुम्ही की विद्यार्थी मतिमंद आहे, बॉर्डर लाईन आहे का LD आहे, हे डिफरन्शिएट करताना हे बघा की त्याला सांगितल्यानंतर किंवा त्याला एखाद्या गोष्टींच्या मध्ये आपण मेहनत घेतल्यानंतर त्याचं तो क्षमतेपर्यंत पोहोचू शकतोय की नाही. त्याच्या शाळेच्या बाहेरच्या गोष्टींची सुद्धा माहिती घ्या की तो घरी काय करतो, घरातल्या गोष्टींपैकी तो कुठल्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो, करू शकत नाही, ही सुद्धा माहिती घ्या. लर्निंग डिसेबिलिटीचे पेरेंट्स म्हणतील की तसा तर किती चांगला आहे सर, तुम्हालाच कसं वाटतं हा अभ्यासात कमी आहे. मग सरांचा प्रश्न असाच होता की लर्निंग म्हणजे अध्ययन म्हणजे शिकणे, आणि डिसॅबिलिटी म्हणजे अक्षमता, म्हणजे अभ्यासामध्ये अक्षम आहे, तो मागे आहे. मग तो कसा लर्निंग, मग आपण जे हे कन्सेप्ट सांगतो त्यांना मी सांगत होतो की अशा मुलांचा जो प्रॉब्लेम आहे तो गणित करण्यामध्ये, वाचनामध्ये, जसं की आपण जे म्हणतो डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया किंवा डिस्कॅल्कुलिया, मग हे फक्त ह्यात काही गोष्टीमध्ये तो फक्त मिसअंडरस्टँड होतो, की जसं की आपण मगाशी सांगत असताना की B आणि D मध्ये कन्फ्युज होतो, बरोबर, किंवा आकडे मोड करत असताना कन्फ्युज होतो. तर हे मग त्यांनी सर असं लावत होते अर्थ की लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे अध्ययन अक्षम, म्हणजे तो अभ्यासामध्ये मागे आहे. तर मग हा अर्थ कसा आला इथे? ऍक्च्युली आता ती टर्म जी आहे ना, ते सायंटिफिकली जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला निदान बनवायचं असतं, ठीक आहे, तर त्यामागे खूप सारा रिसर्च इन्व्हॉल्ड असतो की पर्टिक्युलर पॅटर्न, जर सिमिलर पॅटर्न आपल्याला दिसत असेल तसाच पद्धतीचा, तर त्याला एक प्रकारचं नाव दिलं जातं त्या कंडिशनला, की ही कंडिशन अशी आहे आणि याचे डायग्नोज करण्याचे क्रायटेरिया किंवा त्याचे निदानाचे वैशिष्ट्ये अशी अशी आहेत. तर आता जेव्हा लर्निंग डिसेबिलिटीच्या मुलांचं हे करण्यात आलं, म्हणजे ही लर्निंग डिसेबिलिटी ही टर्म 1960च्या दशकामध्ये वापरण्यात सुरू झालं. ठीक आहे. तर त्यांना, शास्त्रज्ञांना असं आढळलं त्यावेळेला की हा पॅटर्न एक आपल्या 100 पैकी 10% मुलांमध्ये दिसून येतोय, की बाबा हे फक्त लिखाणातच चुका करतात, हे फक्त वाचनात चुका करतात, हे फक्त मॅथमॅटिक्स मध्ये चुका करतात, पण असं बाकी तर सगळं नॉर्मल आहे ह्यांचं, आणि ह्याच्यामुळे ते मागे पडतात. अभ्यासात मागे पडले की आयुष्यामध्ये मागे पडण्याची शक्यता वाढते ना, सगळेच मागे पडतात अशी नाही, शक्यता वाढते. मग ह्या पॅटर्न बद्दल त्यांनी रिपीटेड स्टडी करून ते पुन्हा पुन्हा त्यांना सापडलं की हा, हे अशा पद्धतीचे पॅटर्न या गोष्टींमध्ये सापडतात. आणि कालांतराने जेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आल्या, MRI आला, पेट स्कॅन आला, मग त्याच्यामध्ये जो आपला वाचताना जो एरिया मेंदूचा ऍक्टिव्हेट होतो, एक प्रकारचा मेंदूचा एरिया समजा ऍक्टिव्हेट होतो असं म्हणूया आपण, कॉर्टेक्सचा, तर तो एरिया या मुलांमध्ये कमी ऍक्टिव्ह आढळला इतर मुलांपेक्षा, म्हणजे तिथल्या ब्रेनच्या वायरिंग मध्ये काहीतरी फॉल्ट होता. तर हे अशा पद्धतीने पॅटर्न शोधून त्याला आपण एक हे बनवलेलं आहे, डिसऑर्डर म्हणून त्याला ठरवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे काही इमॅजिनरी नाहीये, त्याला सायंटिफिक बेसिस आहे की कुठल्या तरी ब्रेन मधले सर्किट्स जे आहेत ते सर्किट्स फॉल्टी आहेत ह्या मुलांमध्ये. मतिमंद मुलांमध्ये काय असतं, ओव्हरऑल ब्रेनची डेव्हलपमेंट हॅम्पर्ड असते, पूर्ण ब्रेनची. पण लर्निंग डिसेबिलिटीच्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ काही सर्किट्स त्यांचे फॉल्टी असतात. ठीक आहे, ओके सर, थँक्यू सर. हा सर, धन्यवाद. एक प्रश्न होता, आपण शिकण्यापासून, मुलांच्या शिकण्यापासून ते त्यांच्या ओळख, शिकणं आणि कशा प्रकारे आपण काय कृती घेऊ शकतो, शिकण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो, हे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं माहिती देत आहेत सर. हे लिहिण्यामध्ये दोष असणं, वाचण्यामध्ये दोष असणं किंवा गणनक्रियेमध्ये, गणितामध्ये दोष असणं, हे कशामुळे निर्माण होतं सर? याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत?
काय सांगता येतील नेमकी कारणे सर ज्याच्यामुळे की हे निर्माण होते? ऍक्च्युली आता ते कारण हे सगळे बायोलॉजिकल भाषेमध्ये सांगावे लागतील मला तुम्हाला. न्यूरो केमिस्ट्री किंवा न्यूरो बायोलॉजी जी आहे आपली ब्रेनची, ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ब्रेन इतकं कॉम्प्लेक्स फंक्शनिंग असतं ब्रेनचं, जे की अजून सुद्धा आपल्याला पूर्णपणे 100% आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे असं म्हणू शकत नाही आपण. त्याचा उलगडा अजून सुद्धा झालेला नाहीये. तर प्रत्येक गोष्टीचे, फॉर एक्झाम्पल घरामध्ये जसं लाईटचं एक स्विच असतं, फॅनचं स्विच असतं, टीव्हीच्या बोर्डचं एक स्विच असतं, तशा पद्धतीचे वेगवेगळे एरियाज एक एक वेगवेगळ्या फंक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात आपल्या ब्रेनमध्ये. रिडिंगसाठी एक एरिया आहे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी एक एरिया आहे. जसं फार पूर्वी एक समजूत होते की बाबा ज्याचं आर्टिस्टिक क्षमता, एखाद्या मुलांमध्ये कलागुण जास्त असतील तर त्यांचा डावा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो, उजवा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो, आणि जे लोक असं हुशार असतात त्यांचा डावा मेंदू जास्त ऍक्टिव्हेट असतो. पण ऍक्च्युली ते लेफ्ट आणि राईट इतकं सिम्पल न असतं, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. वेगवेगळे सर्किट्स त्याच्यामध्ये काम करत असतात मेंदू मधले, आणि त्या सर्किट्स मध्ये काही फॉल्ट निर्माण झाले तर नॉर्मली इथं व्हिज्युअल क्षमता, म्हणजे आकडे ओळखण्याची जी क्षमता असते, आकडे किंवा शब्द ओळखण्याची क्षमता, आणि ऐकून त्याची फोड करण्याची क्षमता, तर ह्या 2 सर्किट्स मध्ये मेजॉरिटी फॉल्ट्स असतात LDच्या विद्यार्थ्यांमध्ये. आणि त्यामुळे हे अशा पद्धतीचे लिहिताना चुकतं, फक्त वाचताना चुकतो, आकडेमोड करताना चुकतो, ह्या गोष्टी बघायला मिळतात. बरोबर सर. नेमका आकार कसा आहे, आकारामध्ये डिफरन्शिएशन न करता येणं, किंवा शब्दांची जी रचना आहे, अक्षरांची जी रचना आहे ते व्यवस्थित बोध न झाल्यामुळे अशा प्रकारच्या अडचणी पण येतात. बरोबर तर याच्याबरोबर एक दुसरा प्रश्न कामाक्षी मॅडम विचारतायत की ह्या सगळ्या गोष्टी ऑर्डर सगळ्या चांगल्या प्रकारे मुलगा करतोय, परंतु लिखाणामध्ये भरपूर चुका होते. तर मग ह्या लिखाणामधील चुका असणाऱ्या मुलांना आपण LD म्हणायचं का? आणि LD जर म्हणायचं असेल तर मग त्या चुका कशा दुरुस्त करता येतील सर? हॅलो सर, आवाज येतो सर? हॅलो. हा, एक चॅट बॉक्स मध्ये असा प्रश्न आहे सर की कामाक्षी मॅडम विचारतायत अहमदपूरहून, एखादं मूल ह्या सगळ्या कृती चांगल्या पद्धतीनं करतो, परंतु लिखाणात वारंवार चुका होतात त्यांच्या हातून, तर त्या चुका कशा कमी करता येतील? आणि जर फक्त लिखाणामध्ये जर चुका असतील तर त्यांना आपण LD म्हणू शकतो का? हा, आता बरोबर, मी जे पॅटर्न सांगितले त्या पॅटर्न मध्ये बसताय का बघायला पाहिजे ना आपण. म्हणजे तो लिखाणामध्ये काय करतोय, काही शब्द उलटे पालटे करतोय का, वर्ड रिव्हर्सल करतोय का, स्पेलिंग मिस्टेक सुधारल्यानंतर त्याला चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्याच स्पेलिंग मिस्टेक होत आहेत का, लिहिताना त्याची तारंबळ उडते का, हस्ताक्षर घाणेरडे आहे का. हे जर कन्सिस्टंट पॅटर्न्स असतील आणि तुमच्या लेवलला इतर विद्यार्थ्यांसोबत जसं आपण ट्राय करतो तसं ट्राय केल्यानंतर सुद्धा त्या जर चुका तशाच राहत असतील तर कदाचित त्या विद्यार्थ्याला LD असू शकतं. त्याचा आपल्याला पुढे आणि इतर चांगल्या कृती करतोय. म्हणजे आता मगाशी जो प्रश्न आला होता की मतिमंद विद्यार्थी त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर LDचा विद्यार्थी इतर सगळ्या गोष्टी चांगल्या करतो, फक्त अभ्यासातच त्याला अडचणी आहेत. मतिमंद असला असतं तर सगळीकडेच प्रॉब्लेम असला असता त्याला. बरोबर सर. सर, लातूर जिल्हा हा अशा ठिकाणी आहे की त्याला कर्नाटकची म्हणजे परभाषिकांची सुद्धा सीमा लागते. कर्नाटक असेल, मग इकडे दक्षिणेकडे वेगळा भाग. मग याच्यामध्ये भाषिक बाउंड्री म्हणजे सीमारेषेवरची जी मुलं आहेत, त्या मुलांमध्ये भाषिक अडचणीमुळं शिक्षकांना पण कधी कधी म्हणजे आम्हाला अडचण जाते की नेमकं कशा प्रकारे, यामुळे सुद्धा काय काय होतं की त्यांची घरची भाषा वेगळी आहे, शाळेत आल्यानंतर ती भाषा वेगळी शिकवली जाते. बरोबर. त्यामध्ये अध्ययन क्षमता कशा प्रकारे ओळखलं जायचं, किंवा त्यामध्ये आणखी कशा प्रकारे अचूकता येईल तर ओळखण्यामध्ये? आता लँग्वेज हा खूप मोठा इश्यू आहे खरं तर, कारण आमच्याकडे जे टेस्टिंगचे किट्स सुद्धा उपलब्ध आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत, हिंदी किंवा मराठीचे किट्स नाहीच आहेत. तर अशा वेळेला अडचण तर खूप जाते. पण शेवटी आपल्याला हे पॅटर्न्स आयडेंटिफाय करायचे आहेत, आणि शक्यतोवर मुलांनी त्याच्या मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं तर हे पॅटर्न अजून सोप्या पद्धतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे एखाद्या वेगळ्या भाषेच्या मुलाला नवीन भाषा शिकायला लावताना अडचणी तर जाणवणारच, पण त्यात सुद्धा ह्या मिस्टेक्स तुम्हाला सिमिलर पद्धतीच्या आढळतील. काही टिपिकल पॅटर्न्स आहेत जे मी तुम्हाला मगाशी स्क्रीनवर दाखवले, की आकड्यांचं रिप्लेसमेंट असेल किंवा फोडून लिहिणं असेल, चुकीच्या पद्धतीने त्याचं मिनिंग घेणं असेल, हे सगळे पॅटर्न कुठल्याही लँग्वेज मध्ये सापडणारच आहेत ना. बरोबर सर. एक दुसरा त्याला जोडूनच सर की देवणीचा काही भाग, निलंगाचा काही भाग, त्याच्याबरोबर उदगीरचा काही भाग, या भागामध्ये कानडी भाषिक आहेत, कन्नड बोलतात.
शिक्षकांना ती भाषा अवगत केल्यानंतर कदाचित ते लवकरच समजेल की त्यांच्या भाषेच्या पॅटर्न मध्ये कशा प्रकारच्या इरर्स येत आहेत किंवा चुका येत आहेत. जर त्यांची भाषा जर शिक्षकांना येत नसेल किंवा प्रशिक्षकांना येत नसेल, त्यांना त्यांच्या समोरच्या व्यक्तींना येत नसेल, तर मग कशा प्रकारे आपल्याला ते पॅटर्न वगैरे लक्षात येईल सर? आता भाषा कुठलीही, मी तेच म्हटलं ना मगाशी, कुठलीही भाषा असो पॅटर्न तुम्हाला सेमच दिसणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा कन्नड भाषेतला विद्यार्थी एलडी नसतो आणि मराठी भाषेतला विद्यार्थी एलडी असतो असा हा प्रकार नाहीये. प्रश्न असा आहे सर की नाही आलं, मला लक्षात आलं तुमचं. भाषा शिक्षकांना यायला पाहिजे, घरची भाषा. नाही गरज नाहीये ना. जी काही भाषा तुम्ही त्याला शिकवताय त्या भाषेमध्ये त्याची अचीव कळत नाहीये. त्या भाषेतला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये जर त्याच मिस्टेक्स तुम्हाला दिसत आहेत तर त्यालाच एलडी म्हणणार ना आपण. हा भाषेचा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला काय सांगायचं होतं की गणित भाषा आपण शिकवताना माझी घरची भाषा ही कन्नड आहे. शाळेमध्ये आल्यानंतर मला मराठी मधून शिकवलं जातं, मग त्यामध्ये तो मुलगा मागे आहे किंवा अप्रगत आहे किंवा पाठी. नाही, पण मला कन्नड भाषेतलं मॅथ्स आणि मराठीतलं वेगळं आहे का? मॅथ्स कन्नड भाषिकांचं मॅथ्स वेगळं आहे का? मॅथ्स सेम आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचं मॅथ्स वेगळं आहे का? त्यातले पॅटर्न तर सेमच आहेत ना. त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी दोन्ही मॅथ्स मध्ये आहे, गुणाकार भागाकार दोन्ही मॅथ्स मध्ये आहे. कम्युनिकेशन होताना सर ते थोडीशी अडचणी येऊ शकते का असं मला विचारायचं. आता तो प्रॉब्लेम राहणारच आहे. जेव्हा मराठी भाषेतला विद्यार्थी पालक त्याला 7वी पर्यंत मराठी मीडियमला ठेवतात आणि 8वीला सीबीएसई बोर्डात इंग्लिश मीडियमला घालतात, अडचण त्याला जाणवणारच आहे ना. पण तो शिकल्यानंतर त्या मिस्टेक्स करतोय का, ते पॅटर्न त्याच्या लिहिण्या वाचण्यामध्ये येतात का, हे बघणं गरजेचं आहे ना. बरोबर. लँग्वेज हा इश्यू सगळीकडेच आहे. ठीक आहे, पण लँग्वेजच्या प्रॉब्लेमला आपण एलडी नाही म्हणू शकत. लँग्वेज मध्ये, त्या बाराखडीमध्ये इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, त्याच्यामध्ये जर हे पॅटर्न आपल्याला दिसत असतील तर त्याला आपण एलडी म्हणतो. केवळ त्याला मराठी भाषेतल्या मुलाला कन्नड भाषेतला पेपर लिहायला सांगितला तर तिथं त्याला जमणारच नाही. प्रयत्न करूनही काही डेव्हलपमेंट होत नसेल तर मग आपण त्याला म्हणता येईल चुका आपण सांगतो त्यांना. त्याच चुका, पर्टिक्युलर पॅटर्न जे मी तुम्हाला सांगितले त्या चुका मग ते त्याच्या भाषेत असू द्या किंवा दुसऱ्या कुठल्याही भाषेत असू द्या, तर त्याला ते हे म्हणू शकतो. ठीक आहे. आणखीन काही प्रश्न असतील? कारण सरांना वेळ. हो, मला आता ऑलरेडी खूप फोन्स येत आहेत कारण आपण खूप टाइम भरपूर क्रॉस झाला. सरांना विनंती करतो आपण या आभार व्यक्त करावेत. त्या अगोदर सरांना पण विनंती करतो की सर तुमच्यासाठी चेकलिस्ट आपण बोललो होतो शिक्षकांसाठी आहे, शेअर करता आलं की आपण चालेल. मी तुम्हाला शेअर करतो मी ते व्हॉट्सअपवर, ते तुम्ही तुमच्या ग्रुपवर शेअर करून टाका. हॅलो चालेल. हॅलो सर आवाज येतोय? हा बोला अनिरुद्ध सर बोला. विद्यार्थ्यांमधील अध्ययन क्षमतेची ओळख यासाठी आज आपल्यामध्ये डॉक्टर आशिष प्रमुख मार्गदर्शक आणि आजच्या पूर्ण सेशन मध्ये सरांनी विशेष म्हणजे मेडिकल क्षेत्रात कार्यरत असताना देखील अतिशय सोपी असं प्रत्येक अध्यापेक्षा असं मार्गदर्शन केलं आणि अतिशय फोड करून सांगितलं की डिस्लेक्सियामध्ये कोणते प्रॉब्लेम येतात त्याचे कारण, त्याच्यावर करावयाच्या उपाययोजना, प्रत्येक डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया आणि त्याशिवाय आपल्याला त्यावर काय काय उपाययोजना करता येतील, त्याला कोणते व्यवसाय घेता येतील आणि यामधून आपण विद्यार्थ्यांमध्ये कसा न्यूनगंड निर्माण होणार नाही आणि आत्मविश्वास निर्माण होतो, शिक्षणाच्या प्रवाहात कसं टिकून राहील याबद्दल सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल त्याच्यात खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी डॉक्टर आशिष टेंबू सरांचे खूप खूप आभार मानतो. विशेष अजून एका कामाचा ताण असताना देखील
कोविडमध्ये सर्वात जास्त आजार हा मनोविकारचा किंवा मनोविकारच्या दृष्टीनेच आहे. त्याच्या देखील ते व्यस्त असताना आपल्यासाठी वेळ काढला त्याबद्दल त्यांच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याबरोबर अनिल गुरकुटे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या समावेशित शिक्षण विभागाच्या प्रमुख भागीरथी मॅडम या देखील या वेबिनार मध्ये सहभागी झाले आणि या वरिष्ठांच्या सहभागामुळे आम्हाला अजूनच काम करण्यास मिळते. त्यामुळे त्यांनी देखील वेळात वेळ काढून त्यामध्ये सहभागी झाले त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच आता प्रमुख मार्गदर्शकांचे परिचय करून दिलेले माझे सहकारी श्री आनंद कांबळे यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि वारंवार सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरती वेबिनार ठेवून ज्ञानात सतत वृद्धी व्हावी या हेतूने सतत कार्यशील असलेले आमचे समन्वयक भारत जे सहकारी विकास चव्हाण सर यांचेही आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी या वेबिनार मध्ये सर्व जे माझे सहकारी सहभागी झाले त्याशिवाय सर्व पालक सहभागी झाले, काही शिक्षक सहभागी झाले, या सर्वांनी देखील आपल्या मनातील शंका निरसन करून घेतले आणि सहभाग नोंदवला. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांच्या वतीने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून वेबिनार अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाला असं जाहीर करतो आणि आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.